सन्माननीय रंगमंच आणि उपस्थित नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सृजन क्रिएशनच्या अभिवाचनोत्सवाच्या पर्वात सहर्ष सविनय सादर करीत आहोत नाट्य अभिवाचन नाटक प्रारंभ। लेखिका मोहना प्रभुदेसाई जोगळेकर, दिग्दर्शक डॉक्टर नरेश तांबे, पार्श्वसंगीत नीरज शेळी, कलाकार आसावरी नारकर, गीता पेडणेकर, प्रिया वर्तर, प्रज्ञा वारणकर, विजय मिर्गी, प्राची लिंगे, अस्मिता रावण, डॉक्टर नरेश तांबे। तर सादर करीत आहोत नाटक प्रारंभ। नाटक प्रारंभ। पात्र परिचय। अभय 50शीतील गृहस्थ, नंदा अभयची दुसरी पत्नी, प्राची अभयची पहिली पत्नी, अनया प्राची आणि अभयची पहिली मुलगी, सानिका प्राची आणि अभयची दुसरी मुलगी, आजी अभयच्या आई, आजोबा प्राचीचे वडील, सुमन प्राचीची मोलकरी। अंक पहिला। स्थळ पुण्यामधील उच्च मध्यमवर्गीयांचं घर, संध्याकाळची वेळ, आजी काहीतरी वाचत बसते, अनया येते पण तिचे कुठेच लक्ष नाही। लाटांवर लाटा, लाटांवर लाटा मनातल्या वाटा, आड वळणाशी थांबल्या, भेटीच्या आशा उजळल्या, थुई थुई नाचू लागले मन, थुई थुई नाचू लागले मन, मनात फुलले आनंदाचे, मनात फुलले आनंदाचे। अहो, कोण तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला। काहीतरीच काय, हे बघा, मी नाही कुठल्या डॉक्टरला ओळखत आणि मला गरजही नाही आहे लपतछपत कुठे जाण्याची। कमाल करताय, फेसबुकमुळे असेल? हो, पण म्हणून सरळ फोन काय करता? मला माहिती देण्याकरता? नाही, त्याची काही आवश्यकता नाही, माझं काम झालं। आणि माझा नंबर कसा मिळाला? अच्छा, नाही, माझी नाही इच्छा अधिक बोलायची, मला दुसरा फोन येतो। अनया बटन दाबून दुसरा फोन घेते। हॅलो, नाही, आत्ता नाही बोलू शकत, मी तुला नंतर फोन करते, आजीचे कान तिखट आहेत। नाही बाबा, नाहीत घरी, ठेवू? कोण होतं ग? कुणी नाही। कुणी नाही कसं? चिडून बोलत होतीस? कुणी नाही ग, ओळख ना पाळख। फुसफुसत कोणाशी बोलत होतीस नंतर? फुसफुसत बोलत होते। कधी? चिडून झाल्यावर? आजी, तू तुझी डिटेक्टिव्हगिरी बंद कर ग। वाचत होतीस ना? काय वाचतेस? विषय बदलू नकोस अनया, बस इथे। पुस्तक धरलं होतंस ना डोळ्यासमोर आजी, आणि लक्ष माझ्या बोलण्याकडे। जोर जोरात चालला होता आरडाओरडा, नंतर कुजबुज। संशयास्पद आहे हे सगळं। तुझ्या वाचनात अडथळा नको ना, म्हणून कुजबुजत होते मी। आणि शिरात आणून आधी ओरडत होतीस ते? अर्ध्या गौऱ्या गेल्या माझ्या मसणात, बास झाली ही नाटकं। म्हणजे? मांजर डोळे मिटून दूध पीत असलं तरी इतरांचे डोळे उघडे असतात। आजी, अर्ध्या गौऱ्या गेल्या मसणात, मांजर डोळे मिटून दूध पितं, कसली बोर करतेस ग? नवीन म्हणी शिक आता, व्हॉट्सअपवर आहेस ना, तिकडे मिळतेस। विषय टाळू नकोस अनया, सांग काय ते। तुला वेळ लागलाय का मला? खरं की काय? काय करते मी? हेरगिरी। काय करू मी हेरगिरी करून? कुणाला पुरवू बातम्या? विचारतेस काय? तू बातम्या पुरवतेस आईबाबांना, त्यांची गुप्तहेर आहेस तू। तुझा बाबा शांत आहे, आई तर बघतेसच। लक्ष ठेवणं भाग पडतं मला, नाहीतर हातावर तुरी देऊन कधी पळून जाशील ते समजणार देखील नाही। तुला सांगून जाईन, मग तर झालं। बास झालं, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे। वाटलंच मला, सोडत नाहीस तू खडूस। अगं काय हे? आई, मी निघते, उशीर होईल यायला रात्री। नंदा आतल्या खोलीतून गेली। आता कुठे निघालीस? कुणीकडे असं विचारावं ग? काय आजी? तूच शिकवायची राहिली होतीस, कुणीकडे निघाली आहेस ते सांग। उशीर नको करूस हा, तुझे बाबा आले की मला तोंड द्यावं लागतं।
तू नको तोंड देऊ. मला ओरडले ना तर मी सांगेन काय ते. लक्ष अनया तिथून निघून जाते. लक्ष द्या जरा लेकीकडे. मला दाद देत नाही ती, पण बोलेन मी तिच्याशी. तुमची शाब्दिक चकमक ऐकली मी आतून. तिच्या आगाऊपणाबद्दल देणार आहे तिला समज. एवढंच नाही म्हणजे आता आणखी काय केलं? तुम्ही तिच्या बाबांनाच सांगा ना. माझं ऐकणारी मुलगी नाही ती. तू आई आहेस ना तिची. तुझं काम आहे तिला सरळ करण्याचं. मुळात गोष्टी या थराला जाऊच कशा देता तुम्ही ते समजत नाही मला. आमची मुलं आमच्यासमोर सुतासारखी सरळ. अभय आत आधीच आलेला आहे. नंदा आणि आजींचं संभाषण तो ऐकतोय. तुमच्या मुलांना धाकच किती होता तुमचा आई साहेब? उगाच लाडात येऊ नकोस. अनयाचं बघा दोघांनी काय करायचं ते. हाताबाहेर जाईल नाही तर. काय केलं तिने? बघावं तेव्हा फोनवर सारखी कुजबुज. अगं वय आहे तिचं. असं म्हणत आधी दुर्लक्ष करा आणि अंगावर आलं की तिला डांबून ठेवा. अगं अशी हातघाईवर येऊ नकोस आई. मी हातगाईवर येत नाहीये. प्रकरण हातगाईवर जाऊ नये एवढीच काळजी घ्या तुम्ही म्हणजे झालं. चिडतेस काय एवढी? सरळ सांगतेय तर समजून घेतच नाही तुम्ही दोघं. हिच्याकडे लक्ष दे. विचार फडसावून सांगते तर हिचं आपलं काहीतरी वेगळंच. काय झालं नंदा? त्यांना वाटतंय मी कडकपणा दाखवत नाही. आपणच आपल्या मुलांवर अविश्वास दाखवत राहायचं का? मागे लागायचं, खोदून विचारायचं. नाही पटत मला. अशाने ती आणखी दूर जाईल. ती लहान नाही. सगळं स्वातंत्र्य आपणच दिले ना तिला. ठीक आहे. घाला काय गोंधळ घालायचा तो. पण पुन्हा सांगतेय इतकं कुजबुजून बोलण्यासारखं काय असतं हा एक प्रश्न तसाच राहतोय. आज कुणावर तरी जोरजोरात ओरडत होती. माझा नंबर कसा मिळाला वगैरे. माझं ऐकाल तर सोडून द्या हे सगळं. तसंच काही असेल तर आपण सांगेन. पण काय चालू आहे ते कळायला नको का? का कळायला हवं? चुकीचं पाऊल पडायला नको असं वाटतं ना. ती लहान नाही आता. शिकेल अनुभवाने. आपण सगळं सांगायचं आपल्या आईवडिलांना. बोलायला घरी कुठे असायचंस तू. पण तुझी गोष्ट निराळी आणि अनयाची निराळी. निराळी कशी? अरे बाबा मुलगी आहे ती. काळजी वाटते. मुलगी आहे म्हणून काळजी करण्याचा जमाना गेला आई साहेब. मुली समर्थ आहेत आणि होत्याही. फक्त ते त्यांना कळत नव्हतं आणि त्यांच्या पालकांना देखील. आता आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि मुलींनी त्यांच्या वागण्याचे बरे वाईट परिणाम होण्याची तयारी दाखवली की झालं. फक्त त्यांची नाही आपलीही. ठीक आहे. गृहीत धरू की हे सगळं करतोय आपण अनयासाठी. आणि समजा एक दिवस येऊन ती म्हणाली. काय म्हणाली? म्हणाली म्हणजे तिने सांगितलं. बर काय सांगितलं? तिला दिवस गेले तसं तिने सांगितलं तर. अहो काय बोलताय हे? तुम्हाला काही बोलली आहे का ती? तुमचंच बोलणं होत असतं ना तिच्याशी. तुम्हीच विचारत असता प्रश्न. आई खरंच असला काही विषय आहे का? ते नंतर सांगते. आधी तू उत्तर दे. म्हणत होतास ना विश्वास टाकायचा, स्वातंत्र्य द्यायचं. आता सांग ना असं झालं तर काय करशील? माहीत मी इतका टोकाचा विचार केलाच नाही. या गोष्टी व्हायला तू विचार केलास काय अन्न केलास काय त्या होणारच. आणि तुझा तो दृष्टिकोन बघितला की वाटतं असं कधीही होईल. चुकलं माझं. पण माझा जीव टांगणीला लावू नकोस. त्या कार्टीनं हे सांगण्याची जबाबदारी तुला टाकली का? तुझ्या टाकली का? मग अशी तर मला की काल कुजबुजत होती फोनवर अनया म्हणून. मला काही ठाऊक नाही. डॉक्टर लपत छपत असं काहीतरी ऐकलं. त्यावर काय अंदाज बांधणार मी. दिवस गेले मी एकच शक्यता व्यक्त केली तर किती दोघं घाबरलात. बोलायला काय जात आहे. वेळ आली की रामायण घडतंच. थोडाफार लक्ष ठेवायला हवं मुलांवर. स्वातंत्र्य म्हणे. स्वातंत्र्य आणि स्वैराचार आधी समजावून सांगा मुलांना. आई खरंच कमाल करतेस तुझं. माझं अजूनही तेच म्हणणं आहे. आपण मुलांवर विश्वास टाकला पाहिजे. तितक्यात अनया वादळासाठी घरात बसली. येऊन नंदाला मिठीच मारली. तिला बाजूला करत नंदा. अगं काय हे? लहान आहेस का? उशीर होईल म्हणाली होतीस ना. आई काम झालं. कसलं काम? फोन करायला गेली होतीस ना बाहेर. तुला काय गं माहीत? फुसफुस ऐकली मी. या घरात सगळ्यांचे कान एकमेकांच्या बोलण्याकडेच लागलेले असतात.
आजी तर कहरच आहे. अनया, तोंड सांभाळून बोल. खरं तेच बोलते तर भडकलीस. मोठ्या माणसाशी बोलण्याची ही पद्धत नाही अनया. पण मोठी माणसं कशीही बोलतात, वागतात. त्यांना लहानांनी ते सांगितलं तर किती त्रागा. आमच्याकडून शिका की तुम्हीही काही. काम झालं म्हणालीस ते सांगशील का बाई आता तू? अच्छा, ते होय. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं ब्लड प्रेशर इतकं वाढलं. सांगते आधी खाली बसा सगळे. अनया, उगाच मजा नको बरं. सांग बरं काय ते. बघ रे बाबा, तुझ्या स्वातंत्र्याचं विश्वासाचं फळ सांगते की काय तुझी लेक? आई, तू थांबशील का आता जरा? माझं तोंड बंद करशील तू? तू करू देतेस का पण? अनया, चुकलं. तुम्ही बसा ना सगळे. तू लेस्बियन आहेस का? आजी, नाही. मग लग्न न करताच राहणार आहेस? आजी नको ना. बाबा तुम्ही सांगा ना आजीला. आई खरंच तू जरा शांत हो. अनया, सांग बरं काय सांगायचं ते आता. आधी कबूल करा. चिडणार नाही तुम्ही कोणीच. अगं, तू जीभ टांगणीला लागू नको. दिवस गेले की काय तुला? अरे देवा, ती शक्यता वाटतेय. डॉक्टर, लपतछपत अशी कुजबुज ऐकली आहे मी अनया. आजी आणि आई कहर करता तुम्ही. बाबा असं करू, आता तुम्ही तुमचा अंदाज पण सांगा. तू सांगतेस का पटकन काय ते? कशाला? त्या दोघींनी ठरवलं त्यात तुम्ही व्हा ना सामील. बसा असेच अंदाज बांधत. अनया, बाद झालं. सांग बरं काय सांगायचं तुला ते. त्याआधी या दोघींच्या प्रश्नांची उत्तरं देते. मी कुणाच्याही प्रेमात पडलेले नाही, ना मुलाच्या ना मुलीच्या. त्यामुळे तुमच्या बाकीच्या प्रश्नांना अर्थ उरत नाही. बरं, हे समजलं आम्हाला. मग तुला जे सांगायचं आहे ते तरी सांगशील का आता तरी? मी सानिकाला घरी बोलावलंय. कोण सानिका? बाबा, काय चाललंय हे? कोण सानिका? सानिका? आपल्या सानिकाबद्दल बोलतेस तू? अरे, आपल्या सानिकाबद्दल बोलतेय ती. तू शुद्धीवर आहेस का अनया? सानिकाला बोलावलंस इथे? सानिकाला बोलावलंयस? सानिका? कशाला बोलवलंयस? कशाला म्हणजे? भेटावंसं वाटतंय म्हणून. अगं, पण तिच्याशी तुझा काही संबंध आहे का? संबंध आहे का? तुम्हीच सांगा बाबा. संबंध नाही माझा. सांगा ना बाबा, माझा काहीच संबंध नाही सानिकाशी. तुला कसा लागला तिचा शोध? कोणी सांगितले हे उद्योग? उद्योग? बाबा, बहीण आहे ती माझी. उद्योग काय म्हणता? म्हणणार. आम्हाला विचारलं होतंस. सानिकाचं नावही आपण या घरात घेत नाही. मी तिला कधीच माझ्या मनातून काढून टाकलंय, त्याला काहीतरी कारण असेल ना. आणि तुम्ही दोघी या कार्टीचे उद्योग चालू होते, तुमच्या लक्षात नाही आले? घसा ताणून तेच सांगत होते ना मी. तेव्हा मला शहाणपण शिकवत होतास. नंदा, न बोलून शहाणी. या बाईचं डोकं खूप बसलेलं असतं त्या फोनमध्ये. नाहीतर तिचं काय ते हे मांडीवर घेऊन बसलेली असते ना. हां, लॅपटॉप. काय चालू आहे हे बघायचं म्हटलं तर कुलूप घालून ठेवता. काय बघणार? आजी, पण दुसऱ्याच्या गोष्टी असं तपासणं चूकच आहे. खरंच की. बघ रे बाबा, तुझं स्वातंत्र्य बोलतंय. आई, अगं पुरे ना. विषय काय? तुझं बोलणं काय? विषयाला धरूनच आहे. नंतर बोलू आपण ते. अनया, दुसरं या शब्दाची व्याख्या काय ग तुझी? म्हणजे? अगं, म्हणालीस ना दुसऱ्याच्या गोष्टी तपासणं चूक आहे म्हणून. हां, ते होय. प्रायव्हसी पाहिजे मला. प्रायव्हसी? हे काय खूळ नवीन? म्हणजे खाजगीपणा. अगं, ते ठाऊक आहे का मला. एका घरात राहून कशाला हवाय ग खाजगीपणा? कमवायला लाग आणि घे स्वतःची खोली. खाजगीपणा हवाय म्हणे. चुलीत घाला तुमची ती प्रायव्हसी. थांबवा दोघींनीही. विषय काय आणि काय बोलताय? काय होता विषय? आई, अरे खरंच विसरले मी. एवढ्यातल्या एवढ्यात किती गोष्टी घडल्या. ताण येतो रे या वयात मनावर. अनया, तू सानिकाला अचानक नक्कीच बोलावलेलं नाहीस. तुझा शोध कसा लावलास? तिला शोधणं, तिच्याशी बोलणं, हे सगळं होण्यातही खूप दिवस गेले असणार आहे. एका दिवसात नाही घडू शकत या गोष्टी. हो, खूप दिवस प्रयत्न करत होते. फेसबुक, इंस्टाग्राम, आपल्या नातेवाईकांनाही विचारलं होतं, पण कोणी दादच लागू देत नव्हतं.
आईचं गाव तलासरी आहे एवढंच ठाऊक होतं. गावावरून शोध घेत होते पण पत्ता लागतच नव्हता. कितीतरी जणांना सांगितलं होतं. मग माझा एक मित्रच एकदा म्हणाला, त्या लोकांनी गावच बदललं असेल तर? त्या शक्यतेचा विचारच केला नव्हता. मग लक्षात आलं की स्थानिकाच्या शिक्षणासाठी कदाचित त्यांना तसं करावंही लागलं असेल. तो अंदाज बरोबर निघाला. पण फक्त स्थानिकाच्या शिक्षणासाठी तलासरी सोडलं नव्हतं. त्याचं कारण वेगळंच होतं. प्राचीबद्दल चर्चा नको म्हणून असेल. सगळे ओळखणार, नाही म्हटलं तरी बोलणंही होणारच. तेच विषय नको वाटलं असेल. नाही, पण ते कळेलच आपल्याला तिच्याकडून. पण मी मात्र तेच गृहीत धरून तिचा शोध घेत होते. तलासरीच्या जवळपासची महाविद्यालयं सापडली. सगळी नावं टाकून पाहिली सानिकाच्या नावापुढे. सानिका आणि कोलवट टाकून पाहिलं आणि खरंच लागलाही शोध. आनंदाने उडीच मारली होती मी. नशीब तुम्ही कुणीच घरात नव्हता. ताबडतोब खात्री केली ती सानिकाच आहे याची. पण तुला एकदाही वाटलं नाही की निदान काहीतरी सांगावं, काहीतरी कल्पना त्याची सुद्धा आम्हाला? काय बोलणार, कुणाशी? तिचं नाव तरी निघतं का या घरात? पण तू आमच्याशी बोलली असतीस तर काय झालं असतं? सानिका म्हटल्यावर बाबांना क्षणभर आठवलंही नाही सानिका कोण ते. तिला भेटायला खरंच परवानगी देणार होता तुम्ही? परवानगी दिली असती की नसती हा मुद्दाच गौण आहे. पण हा आगाऊपणा आहे अनया. मला सानिकाला भेटायचं आहे. तुला खरंच कळते का काय बोलतेस तू ते? व्यवस्थित. सानिकाच्या आईला याची कल्पना आहे? मी नाही बोलले तिच्याशी. मी तुम्हा सर्वांशी बोलायचं आणि सानिकाने तिकडची बाजू सांभाळायची असं ठरलं होतं आमचं. मग सांभाळली का तिने बाजू? हो. कधी येणार आहे? एकटीच की तिची आई पण? दोघीही. कधी ते कळवतील. अनया, अगं हा काय खेळ वाटला का तुला? मला हे अजिबात आवडलेलं नाही. आठवते तरी का तुला सानिका? कधी पाहिलं होतंस तू तिला? नंदा, तू जरा शांत हो. अनया, नीट सांगितलंस तर कळेल आम्हाला. आजी, माझ्यावर इतकं प्रेम करतेस तू, सानिकावर केलंस का गं? अनया, बाबा, तुम्ही माझ्या अंगावर ओरडताय. पण कधीतरी विचार केलात का सानिकाचा, आईचा? तुम्ही त्या दोघींशी कसे वागलात? आजी कशी वागली? हे कुणी भरलं तुझ्या डोक्यात? उगाच आपलं उचलली जीभ आणि लावली टाळायला? भरवलं नाही, मी नीट माहिती काढली. तुमच्या भूतकाळाशी मला देणं घेणं नाही. पण माझ्या आणि सानिकाच्या मध्ये मी नाही येऊ देणार तुम्हाला. आम्ही सख्या बहिणी आहोत ना. तिला मी आठवत नाही, मला ती. कधी पाहिलंच नाही एकमेकींना. असं करतात का स्वतःच्याच मुलांच्या बाबतीत? अति होतं हे अनया. नंदा हिला वेळीच तोंड आवरायला सांग. संतापाच्या भरात मला हात उगारायचा नाही. बास झाला हा विषय. अनया, आज चल, नंतर बोलू आपण. नंदा जबरदस्तीने अनयाला आत नेली. जाता जाता अनया, बाबा, आजी, तुम्ही खरंच खूप वाईट वागलात. असं करायला नको होतं तुम्ही. माझा आणि सानिकाचा विचार तुम्ही करायला हवा होता. इतक्या वर्षात एकदाही वाटलं नाही तुम्हाला कुणालाच की आम्हाला काय वाटत असेल? लहान होतो तेव्हा कळत नव्हतं, पण मोठं झाल्यावर फार कठीण जातंय. तुमच्यापेक्षा लहान असलो आम्ही दोघी तरी आम्हालाही भावना आहेत आणि समजही. तुम्ही सर्वांनी याचा विचार करायला हवा होता. आम्ही काहीही केलं नाही. आणि सानिकाला भेटायचं असेल तर बाहेर भेट. का? तुम्हाला नाही वाटत सानिकाला तुम्हाला भेटायची इच्छा असेल? कमीत कमी आपला बाप कोण आहे हे तरी कळू दे तिला. तोंड सांभाळ बोला नाही. बाबा, तुम्ही माझ्यावर हात उगारायला निघाला, पण स्वतःच्या आई पुढे कायम हार पत्करली. माझ्या पुढे अभयने हार पत्करली? अगं, तुला काही अक्कल आहे का? वाटेल ते मनाला येईल ते बरळतेस. आई, तू शांत हो. येऊ दे सानिकालाही. पण प्राचीला मी इथे पाऊल टाकू देणार नाही. का? का नाही यायचं माझ्या आईने इथे? कारण तिला मी हे घर सोडून जायला सांगितलं नव्हतं. सांगायचं काय? भाग पाडलं तुम्ही तिला इथून जायला, तुम्ही आणि आजीने. अनया, या मोठ्या माणसांच्या गोष्टी आहेत, यात तू न पडलेलीच बरी. मी लहान नाहीये बाबा, सगळं समजतं मला. मी पुन्हा तेच म्हणेन, आजीमुळे आईला घर सोडावं लागलं
आणि आजीला वेळीच अडवण्याचं धाडस तुम्ही दाखवलं नाही. हद्द झाली या मुलीकडे. आजी, तू खरं सांग, तुला कधीच पश्चाताप होत नाही सुनेशी तू कशी वागलीस त्याचा, बाबांना भरीला पाडलंस त्याचा? मी भरीला पाडलं तुझ्या बाबाला? त्याला अक्कल नाही आणि मुळात मला समजत नाही ही माहिती काढलीस कशी तू? कुणी सांगितलं तुला? प्राचीशी तुझं बोलणं झालेलं नाही असं म्हणतेस ना, मग काय त्या सानिकाने सांगितलं का तुला? अगं तुझं वय काय, सानिकाचं काय? दोघींना अक्कल तरी आहे का अजून? तिने तिच्या कानावर पडलेलं काहीतरी सांगितलेलं असेल, त्यावरून तू आम्हाला जाब विचारतेस? तिने नाही सांगितलं. मग प्राचीशी तू बोलली नाही असं म्हणालीस ना? आजी, आपल्याच नातेवाईकांनी सांगितलं. काय? हो आजी, नातेवाईक बोलतात. तुम्ही तुमचे कान बंद करून घेतले असतील, पण माझ्या कानावर पडतच ना. लहान नाही मी. कुणाकडे गेलं की कधी फुसफुस तर कधी थेट प्रश्न विचारतात आपले नातेवाईक. कधी उत्सुकतेने तर कधी खरा माईने, पण विचारतात. प्राची आईबद्दल बोलतात, सानिकाची चौकशी करतात, हळहळतात, चुकचुकतात आणि त्या भरात काहीतरी बोलूनही जातात. कधी तुझ्याबद्दल, कधी बाबांबद्दल आणि कधी कधी आईबद्दल. आता त्याचं खरं किती, ऐक्यू किती आणि अंदाज किती मला नाही ठाऊक, पण प्रत्येक वेळी असं झालं ना की माझ्या मनात वादळ उठतं. कधी तुम्हाला विचारावंसं वाटतं तर कधी थेट सानिकाला भेटावंसं वाटतं. लहान होते तेव्हा असे प्रश्न, उत्सुकता, फुसफुस नाही कळायची. घरात येऊन मी काहीतरी विचारायचे, मग घरात आईची चिडचिड सुरू व्हायची, बाबा गप्प होऊन जायचे, तू हिडीस फिडीस करायचीस. तेव्हा कळायचं नाही. हळूहळू मनातले प्रश्न मनातच ठेवायला शिकले मी, पण नातेवाईक नाही. कधी स्पष्ट तर कधी आडून आडून ते मला विचारतात. तुम्ही सतत दडवून ठेवलं आणि नातेवाईकांनी कायम हा विषय जिवंत ठेवला. त्यामुळेच माझी ओढ वाढली सानिकाला भेटायची. पण आजी, नातेवाईक बोलतात ना त्याचं वाईट वाटतं, लाज वाटते. त्यांच्या शब्दांनी मन जखमी होत राहतं. आग लागत नातेवाईकांच्या तोंडाला. माझ्यासमोर तोंड उघडायचं धाडस करा म्हणावं. काहीतरी भरवतात डोक्यात. हे बघ अनया, हे नसतं फूल काढून टाक डोक्यातून. तुला खालून बरंच पाणी वाहून गेलंय. आता कशाला पुन्हा सगळं ढवळून काढायचं? माझं आणि तुझ्या बाबाचं सोड, पण निदान तुझ्या या आईचा तरी विचार करायला नकोस का ग तू? का? तुम्ही कोणी माझा कधी विचार केलात? सानिकाचा केला? आणि आई, मी तुला जेवढी ओळखते ना त्यावरून वाटतंय की या घरात कुणी मला समजून घेतलं तर ते तूच. हे बघाय, मी काही तुमच्यापासून दूर जाणार नाही. मला फक्त माझ्या आयुष्यात ती माणसं देखील हवी आहेत आणि त्या सर्वांहूनही अधिक मला सानिका हवी आहे. तुला पटतंय नाही? अनया, तू यात नंदाला ओढू नकोस. आणि मी पुन्हा सांगतो, प्राचीला मी घर सोडून जायला सांगितलं नव्हतं. ती स्वतः निघून गेली होती तिच्या वडिलांबरोबर. तुम्ही सांगितलं नसेल हो, पण आजीने भाग पाडलं तिला हे घर सोडून जायला. आणि तुम्ही मुख दुर्बळासारखी बघत उभे राहिलात. मला तर वाटतं ना, कदाचित तुम्हालाही आजीचा आधार हवा होता तुमच्या मनातलं साध्य व्हायला. अनया, प्रवेश पहिला समाप्त. अंक पहिला, प्रवेश दुसरा. सर्वसामान्य परिस्थिती असलेलं घर. प्राची वहीत काहीतरी लिहिते. सुमन केस विस्कटलेल्या अवस्थेत प्रवेश करते. भेटीची ओढ मनाला, आत्म्याची साध कानाला, शांतता उद्ध्वस्त झाली. वास्तू तथास्तु म्हणाली. प्रतीक्षा लोचनांना सोसवेना, काय होणार मनाला समजे, काय होणार मनाला समजे. या माणसाचा मुर्दा पाडला नाही ना, त्या नावाची अंबल आहे मी ताई. मसनीच्या मुर्दा बसला तुझा. अगं हळू, आलाय की काय ते तो? कसाही येत होता मागून. माझ्या संग चालायचं काम सोपं नाही.
हे पिझ्झा तिथं पोहोचतो माझी परत जाण्याची वेळ होईल ताई. बरं बरं, तू आधी शांत हो. आणि हे आंबा कोण ग? माझंच नाव आहे पाल्यातलं. आई म्हणायची मला आंबा. ते रूप दाखवणार आहे मुर्द्याला. नाही कपड्यात पडलं तर नावाची आंबा नाही. अगं पण झालंय काय? दारूतून पुन्हा अंगावर हात टाकला की काय तुझ्या? ते रोजच आहे. मी बी कधी तिमती त्याची पिट्टम पाठवते तिथंच. पण आज माझं पैसे चोरले मुर्द्यानं. लास्ट टाइम मला सोडून दिलं. आता नाही जमणार. मुर्दा मेला. सुमन, शिवीगाळ बंद कर. कुणी ऐकलं तर काय म्हणतील? काय म्हणणार नाही. हसतील लागतील आपल्या कामाला. ताई मला कधी कधी तुमचा विलय राग येतो. आता मी काय केलं? माझा मुर्दा पाडू नकोस ग बाई. काहीतरी काय बोलता ताई. पण तुमचं मला समजत नाही. सारखं कोण काय म्हणेल या चिंतेत असता तुम्ही. मनात आलं की तसं करायचं जमत नाही शिकलेल्या लोकांनी. एकदा माझ्या संग येऊन बघा कशी तुडवते मी त्याला माझ्या वाट्याला गेला की. मन शांत झालं की मग येते वाडी परत. नाहीतर तुम्ही सगळं मनात साठवत राहता. तुम्ही सबूत वापरता, आम्ही हात आणि सबूत इतकाच फरक आहे. एकदा तुम्ही पण हात वापरून बघा ताई. आजोबा खोलीतून फिरायला जायच्या तयारीत येतात. आज कोणाला मागून आल्या सुमनताई? कोणाला नाही पण मारणार आहे माझ्या नवऱ्याला. काय केलं त्या गरीबाने? गरीब आजोबा एक वर या आमच्या पोलीस लाईनीत आणि बघा काय चालू असते ते. तू नेशील तेव्हा येईल. सुमनताई, आता तुम्ही तुमच्या कामाला लागा आणि मी माझ्या. आज सानिका नाही का तुमच्या संग? ती गेली पुढे, भेटेल वाटेत. बोलत बोलत पायात चप्पल घालत आजोबा निघून जातात. ताई आज मी जाणार का? कुठे? ते पोरांनी शिकवतं ना आणि त्यांच्या आयांना. काय शिकवते? आता मी नाही काय ऐकलेलं पण पोरांनी मी कामं करायला पाहिजेत घरात. मुलीसनी शिकवता हे करा आणि ते करा. तसं पोरग्याला बी शिकवा असं सांगता म्हणा तुम्ही. हो सांगते. तुला नाही का तेच सांगत? आता मला सांगणे एकलं मी काय या कानाला ऐकते आणि त्या कानातून बाहेर बी देते सोडून. सानिका ताईवानी कमाल आहे तुझी. आणि मध्ये मलाच सांगतेस. हा तर माझे मालक म्हणत्या ती ताई डोसक्यात कुळ भरती म्हणून तुझ्या मालकाला पाठव माझ्याकडे. त्यांच्या पण डोक्यात कुळ भरवते. ताई आता येड्या का पुढे तुम्ही. दारू पिऊन पडलेला असतोय तो कामावरून परत आला की. गावातले पुरुष त्यांच्या बायकांना बहिष्कार टाकायला लावणार आहेत तुमच्या भाषणांवर. अगं ते हातावर पोट असणाऱ्या माणसांचं मत आहे. शिकलेले पुरुष नाही म्हणत असं. बया बया काय विश्वास आहे तुमचा शिकलेल्या बाप्यांवर. माझा ऐका. ज्या घरात मी जाती तिथं तुमचा काहीतरी तो हा आपला काहीतरी चालू असतोय तो. काहीतरी तो म्हणजे? तुम्ही नाही का घरात सगळ्या बायकांच्या नावाने खडे फोडता तसं. उद्धार म्हणायचंय का तुला? हा तेच. सगळ्या बायकांनी तुमचं म्हणणं हे एकदम पटलेलं आहे. पण त्यांचे नवरे लई खवट. त्यांना म्हणतात की काय बी ऐकून येतात फारची बाईचं. असा प्रकार आहे होय. बरं झालं सांगितलंस. आता सगळ्या बापांना बोलवते भाषण ऐकायला. हा भारी आहे तुमची आयडियाची कल्पना. पण माझं नाव घालू नका कुठं. सुमन, तुझ्याशी बोलताना मला एक कल्पना सुचली. या बया पण मी म्हणती या कल्पना कशा सुचतात काय तुम्हाला. तुम्ही लय भारी आहेत. मग आता या भारी जायचं आहे. तुझ्या वस्तीत येऊ का मी गप्पा मारायला? सगळे बापे. हे बापे म्हणायला मजा येते ग. हा तर तुझ्या वस्तीतल्या बाया बापणाला जमव आणि मी बघते भाषण. भाषण ठोकलं तर नंतर तुमची नक्कल करत राहतील सगळे. बाकी काही नाही होणार. असं करा गप्पा मारायच्या हाय तसं सांगा. बरं तसं कर. पण जमवशील का सगळ्यांना? हा तुमची जाहिरात मी करते. कुणाला वाचता येत नाही त्यामुळं लिहिलेलं काय उपयोगाचं नाही. मी करत तुमची जाहिरात. फक्त काय सांगायचं ते सांगा मला. मुलांना पण गोळा कर. मुलांनी का शिकायला हवं ते सांगेल. कुणी येणार नाही मग. काहीतरीच काय बोलतेस. का नाही येणार मुलं? ट्रेजेडी आहे ती. तुमच्या शिक्षण घ्या असं उपदेश करत फिरतात त्यांची. शिका शिका करत राहिले सगळे म्हणून एक दोन पोर गेली शाळेत. शिकली बी पण नंतर काय कामधंदा मिळत नाही म्हणून टपरी टाकल्यानी ती चांगली चालली.
बक्कळ कमावते ती. कसा पाहिजे शिक्षण घ्यायचं? पण शुद्ध बोलतात ना. हा, काय भाषा ती त्यांची. आम्ही म्हणतो साहेबांनी बोलता तुम्ही. मग हे शिक्षणामुळेच झालं ना. आपण असं करू, शिक्षण पूर्ण झाल्यावर करता येणाऱ्या वेगवेगळ्या उद्योगांची माहिती देईन मी. आणि मुख्य विषय असेल जसं मुलींना घरकाम शिकवता, असं वाग तसं वाग म्हणून सांगता, तेच पालक म्हणून मुलांनाही शिकवा. आमच्या डोसक्यात शिरल असं काय ते शिकवा. काय समजलं नाही तर नुसती गप्पमान ऐकून घेतील सगळे आणि दुसऱ्या टायमाला कुणी येणार नाही. तुमची आज्ञा शिरसावंत आहे. पण ताई एक्झॅक्टली तुम्ही काय करता? नाही म्हणजे ते मी सांगायला लागेल ना. व मी युनिसेफसाठी काम करते. हे काय? आणि ती एक संस्था आहे आणि मी तिथे सल्लागार आहे. म्हणजे उपदेश? हो, उपदेश करते आणि सल्लाही देते. त्यासाठी ते पैका देत्या? सल्ला काय फुकट बी देता येतो की? तसं नाही ग. शिका, मुलांना पण काम करायला लावा वगैरे उपदेश करते. तो फुकटच करते म्हणा. माझं ऐकून मुलांनी जर गरजेपुरतं स्वयंपाक करणं शिकून घ्यायचं ठरवलं तर युनिसेफ तशी शिबिरं घ्यायलाही मदत करेल. ताई तुम्हाला एक प्रश्न विचारू का? अगं एक एक म्हणताना प्रश्नावली समोर उभी करतेस. हा काय, पण हा शेवटचा जरा खाजगी आहे. विचारणार एक ठेवून देणार नाही असं आधीच सांगा. असं काय विचारणार आहेस? आधी मी लांब उभी राहते आणि मग विचार. अगं इतकी भीती वाटणारा प्रश्न असेल तर विचारूच नकोस ना. नाही नाही, विचारणार तर आहेच. कारण एकदा त्या प्रश्नाचं उत्तर गावलं की तुम्हाला एक विनंती करणार आहे. विचार बाई, नमनालाच घडावर तेल नको घालूस. तुम्ही सानिकाच्या बाबास सोडून का दिला? सुमन, म्हणलं होतं ना मी चिडायचं नाही, आधी शांत राहा. तरच मी काय विचारते ते कळलं तुम्हाला. आधी मला तू का विचारते आहेस ते कळू दे. अशा खाजगी गोष्टी कुणी कोणाला सांगत नाही सुमन, आणि सांगूही नाही. बरोबर आहे ताई, पण मला माहितीये तुम्ही काय उगाच सानिकाच्या बाबाला सोडून आल्या नसणार. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही बायकांना हे सांगायला पाहिजे. उगाच कुणाचं जात सहन करणं ही काय अभिमानाची गोष्ट नाही. उलट त्याचा विरोध करायला शिकायला हवं. आता बाप्या माणूस नाही म्हणून तुमचं काय बिघडलं का? नाही ना. उगा आपलं मार खात जगायचं, सगळी कामं करायची आणि हे आमचे बापे दारू पिऊन मारझोड करतात. तुमच्या घरात काय झालं मला नाही ठाऊक, पण तुम्ही गप नाही राहिला ना ताई, एक नंबर. माझा नवरा माझा पैका घेत राहिला ना तर मी बी सोडणार आहे त्याला तुमच्यावर. म्हणून विचारलं. बाकी कुणाच्या खासगी गोष्टीत मला तुम्ही पाहिलं का नाक घातलेला? नाही. कराय तुझं एकदम प्रश्न आला ना त्यामुळे जरा चिडले. बरं झालं तू स्पष्ट केलं. तुझा हाच पारदर्शी स्वभाव मला जास्त आवडतो. पारदर्शी म्हणजे? आत बाहेर असं काही नाही. निखळ स्वच्छ मन आहे तुझं. हा, मी नाही मनात काही साठवत. उगा किती काय ते साठवून ठेवायचं मनात टकुऱ्यात, त्रास नको. बरोबर आहे. माझी कर्मकहाणी सांगेन मी तुला कधीतरी. नाहीतर तुझ्या बायकाने येईन ना उपदेश करायला, तेव्हा माझं उदाहरण देईनच ना. त्यावेळेस कळेलच तुला. हा, ये बेस. सानिका आणि आजोबा बाहेरून येतात. बघा सानिका ताई आल्या. मी जाते. लई कामं पळवली तुमच्या संग गप्पा मारत राहिले तर. अरे वा, तुझ्या उशिराला पण मीच जबाबदार का? सुमन हसत आज जाते. ही इथेच बसून होती अजूनपर्यंत? हो, माझ्या भाषणांबद्दल गावात काय बोलतात ते सांगत होते. तुझ्या कामाची पावतीच मिळाली की तुला? फार काही चांगलं सांगत नव्हतं. लक्ष देऊ नकोस. तू करतेस ते तुला पटले म्हणून करते आहेस ना. मानसोपचार तज्ञ आहेस. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसं अनुभवातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर आलेले शहाणपण, चांगल्या अर्थी म्हणतोय मी. तर हे शहाणपण लोकांनाही यावं असं प्रयत्न करत आहेस तू. याचं कौतुक वाटतं मला. फार काही करत नाही. फक्त जे मुलीला शिकवता तेच मुलांनाही शिकवा एवढंच सांगायचा प्रयत्न करते. बरं, नाट कुठे भेटली आजोबांना? टपरीवर चहा पीत होते आजोबा, तिथेच. तुला वेळ आहे काही आता? हो आहे की. का ग? सुमनताई, ओ सुमनताई, फर्मात चहा टाका. तू वेळ पांघरून पेडगावला का जातेस आई? अगं काय केलंय मी? तूच सांग.
तुला व्यवस्थित माहित आहे मी कशाबद्दल बोलते ते. वेळ पांघरत नाहीये मी. मला तो विषयच आता नकोसा वाटतो. पण तू म्हटलं होतंस विचार करू दे. त्यालाही आता 4 दिवस झाले ना गं. तुला आवडणार नाही माझं मत. अगं आई, आधी तुझं मत काय आहे ते तर कळू दे. खरंच भेटायचं आहे का गं तुला अनयाला? बाबा, मला खरंच नाही कळत काय करावं ते. कशाला काढलेल्या गोष्टीला उजाळा द्यायचा सानिका? हे बघ आई, पुढाकार अनयाने घेतलाय. तिने आपल्याला शोधून काढण्यासाठी खटाटोप केला. मला खूप उत्सुकता आहे गं तिला भेटायची. अनया तुझी सख्खी मुलगीच आहे ना, आणि तुला नाही तिला भेटावंसं वाटत? वाटतं गं, पण भीतीही वाटते. कुणाची? अनयाची? तुझ्या बाबांची आणि आजीची. आता ते काय करणार? काय करणार? काही केलं नसतं तर ही वेळ आली असती का माझ्यावर? बेटा ऐक माझं, तुला भेटायचं असेल तर तू भेट अनयाला, पण तुझ्या आईला नको भरीला पाडूस. इथपर्यंतचा प्रवास तिने मोठ्या हिमतीने केलाय. कशाला तिच्या शांत जीवनात पुन्हा माझा आपण चुकवायचं? अनयाला भेटून वादळ कसं उठेल? उलट आईचं मन शांत होईल. किती वर्ष झाली आईने अनयाला पाहिलेलंच नाही. आई बोलून दाखवत नसली तरी मुलगी दुरावल्याचं दुःख असणारच ना तिच्या मनात. तिला भेटावंसं वाटतच असेल ना. वाटतं गं, पण माझ्यात ताकद नाही आता कोणाला तोड द्यायची. मी आहे आता तुझ्याबरोबर. तुला अनयाच्या भीतीचा आनंद मी मिळवून दे. तीही लहान नाही. आता आपले निर्णय आपण घेऊ शकतो. अभयराव इतक्या सहजी नाही घडू देणार हे, आणि त्यांची आईही. बघू ना, जे झालं त्याला खूप वर्ष रोखली आहेत, आणि अनया घालेल त्यांची समजून. तुझ्या बापांनी दुसरं लग्न केलंय हे ठाऊक आहे ना तुला? हो, नंदा नाव आहे अनयाच्या आईचं. बाळा, तुझा हेतू सानिकाला भेटण्याचा असेल, पण अनयाच्या आईचाही विचार करायला हवा आपण. अनयाची आई आता तीच आहे. अनया आपल्यापासून दूर आहे अशी भावना निर्माण होईल तिच्या आईच्या मनात. असं कसं होईल? आपण फक्त भेटणार आहोत. अनयाला आपल्याकडे घेऊन येणार नाही. मी तिकडे जाऊन राहणार नाही. एकदा भेटलो की ठरवू ना. अधूनमधून भेटतच राहायचं. ठरवलेलं नातं पुन्हा सांगायचं, इतकाच आमचा हेतू आहे. तू रोज बोलतेस तिच्याशी? हो, जवळजवळ रोज. माझ्याबद्दल विचारते का कधी? हो आई, विचारते. काय विचारते? तिला पण भेटायचंय का गं मला? खूप इच्छा आहे तिला तुला भेटायची. तरीही हा नाच सोडतो सानिका. का आजोबा? तुझी आई ते घर सोडून का आली ते ठाऊक आहे का तुला? हो, ठाऊक आहे. लहान होते तेव्हा कितीतरी वेळा रडताना आईला पाहिले, आणि आजी आणि तुम्ही समजून घालताना तेव्हा काही कळायचं नाही, आणि आईचा राग यायचा सारखी रडत बसते म्हणून. तुझ्या आजीला पण माझा राग यायचा. तिला वाटायचं याच कारणांमुळे माझ्यावर ही वेळ आली असता. जरा तरतडीतपणा दाखवला असता, थोडीच तोड वागले असते, तर घर सोडावं लागलं नसतं. तुझ्या काळजीपोटी व्हायची तिची चिडचिड. संसार सोडून आलेली मुलगी, छोटं गाव, 4 तोंडांनी 4 लोक बोलणारी. बाहेर जाऊन आली की हमखास प्राचीवर राग काढायची, आणि पुन्हा हिचे डोळे पाजरायला लागायचे. पण आई बदलली. तुम्ही बदलवलं, आम्हाला दोघी नाही. आजोबांकडे त्या जादूची काठी आहे की काय? दोघींनाही बदलवलं त्यांनी. कसं काय केलं आजोबा? विशेष काही नाही. नेहमीचा संवाद सुरू होता तो थांबवला. म्हणजे रडणं बंद कर असं तुझ्या आईला हुकूम सोडला, आणि आजीला सांगितलं, लोक काय म्हणतील ह्याची काळजी सोडा आणि लेकीच्या भवितव्याचं बघा. तुम्ही काही केलं तरी लोकांची तोंड धरू शकत नाही, हेही लक्षात ठेवा. आणि नंतर तुझे आजोबा राहिले बाजूलाच. आईने मला माझ्या पायावर उभं करायचा फोनच केला. उगाच नाही मानसशास्त्र घेऊन एमएस आले. तुझ्या आजीनेही बीएड केला हिच्या बरोबर. माझ्यात आत्मविश्वास आहे हे त्यामुळेच कळलं मला. परिस्थितीमुळे माणूस बदलतो हेही सत्य तेव्हाच समजतं. म्हणूनच आता आणखी कुठलं वादळ नको. एकदा आले त्यातून सावरली ती, अगदी तावून सुलापून बाहेर पडली. स्वतःचं बहान आलं, त्याच काही नाही लोटांनी आता तिला. या गोष्टीला आता बराच काळ उलटलाय. अभयरावांच्या आईच्या शिस्तीला पूर्ण देणे नाही जमलं तिला. त्यात भाषेची अडचण, सरीहून एकदम बँगलोर, कुठल्या कुठे पोहोचली. तेव्हा फार विचार केला नाही. कुठल्या तरी लग्नात अभयच्याच आईने पाहिलं तुझ्या आईला. साधी घरचं पाहणारी मुलगी हवी होती त्यांना.
त्या नोकरी करणाऱ्या. प्राचीचं शिक्षण नुकतंच संपलं होतं. आम्हाला वाटलं चांगले स्थळ, कशाला नाकारा. प्राचीलाही अभय आवडला. आता सासूच नोकरी करणाऱ्या म्हटल्यावर आम्हाला वाटलं त्या स्वतंत्र मताच्या असणार. प्राचीला जे पाहिजे ते करण्याची त्या घरात मुभा असेल. मला वेळच दिला नाही त्या लोकांनी. परप्रांतात एकटी पडले. भाषा येत नाही, घरात कुणाची साथ नाही. स्वतःवरचा विश्वासच उडाला होता. येता जाता घालून पाडून बोलायच्या, हे जमत नाही, ते जमत नाही. शहरात राहायचं तर कसा चुणचुणीतपणा हवा. गावंढळासारखी राहते, एक ना दोन. त्यामुळे काहीही करायला गेलं की चुकाच व्हायला लागल्या. अभय पण चिडायला लागले माझ्यावर. बाहेर तर मी पडत नव्हतेच. हिंदी बोलणाऱ्या एक दोघी होत्या शेजारी, पण मला संकोचच वाटायचा त्यांच्याशी बोलायला. आम्ही पहिल्या दिवाळसणाला आणायला गेलो तेव्हाची प्राची डोळ्यासमोर आलं तर जीव तुटतो. डोळ्याखाली काळ, चेहरा मलूर, नवी नकली आहे हे सांगूनही खरं वाटलं नसतं. अभयरावांनी आई जेवढंच तेवढं बोलत होते. शेवटी तुझ्या आजीने स्पष्ट विचारले तर घेऊन जा परत म्हणाले. काय करायचं तेच कळेल. दिवाळ सणासाठी घेऊन जायचं आणि म्हटल्याप्रमाणे घरात घेतच नाही तर असा प्रश्न पडला. पुढचं पुढे एवढाच विचार करून घेऊन आलो तुला. मला तर सुटका झाल्यासारखंच वाटलं. तलासरीला आल्यावर सारखी तुझ्या बाबांची आठवण यायची. पण तितकीच मला धास्ती होती, भीती होती भविष्याची. तुझ्या आजी आजोबांवर माझा भार नव्हता पडू द्यायचा. एकीकडे मी त्याची वाट पाहत होते आणि एकीकडे वाटत होतं की नाही आले तर सगळ्यालाच पूर्णविराम. पण अभय दिवाळीला आले आणि माझ्या मनावरचं ओझं होतं. त्यांच्याबरोबर सासूबाई होत्या. दिवाळ सणानंतर आम्ही तिथे परत गेलो. जीवावर आलं होतं, पण पाठवलं परत आम्ही प्राचीला. प्राची खुल्ली होती अभयला पाहून. ती परत गेल्यावर सतत माझा पत्रव्यवहार चालू होता. कधी कधी कोणी व्हायचे तसं मनाविरुद्धच पाठवलं आम्ही प्राचीला, कारण तुझी आई हट्ट धरून बसली होती म्हणून. परत गेले ते लग्न होण्याचं नाही म्हणून. तुमच्यावर माझी जबाबदारी नव्हती पडू द्यायची. आई, तू जेव्हा हे सांगतेस ना तेव्हा तेव्हा मला प्रश्नच पडतो की मुली असा विचार का करतात. आई वडिलांकडे परत जाण्याचा ताण का घेतात. शेवटी आजी आजोबांनी दिली की तुला साथ. तू जर तेव्हाच परत आली असतीस ना तर एवढं दुसरं लग्नही झालं असतं तुझं. सारिका काय बोलतेस तू हे? खरं तेच बोलते आई. आता जे तुम्ही दोघं सांगताय ते काही मी पहिल्यांदाच ऐकलेलं नाही. तुझ्याकडूनच आधी ऐकले. पण आजोबांसमोर इतकं प्रथमच बोलतो आणि त्यामुळे धाडस करते मी बोलण्याचं. आजोबा, तुम्हाला कधी वाटलं नाही की दोन मुली होण्याअगोदर निर्णय घेतला असता तर आईचं आयुष्य वेगळं असतं आणि कदाचित आमचंही? हो, आता वाटतं ग. जोडणं कठीण असतं, तोडणं सोपं. ह्या मनोवृत्तीची माणसं आम्ही. जननिंदेला घाबरणारी. आता काळ बदललाय पोरी. तुझ्या आईच्या वेळेस हे सोपं नव्हतं. त्या वेळेस अख्ख्या गावात कुणी परत आलेली मुलगी सापडली नसती. स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी जे धैर्य लागतं ते नव्हतं. त्यामुळेच इतका काळ लोटावा लागला. वातावरण निवले, प्राची घडेल असं वाटत होतं. अनया झाल्यावर तसं बरंच चालू होतं. अधूनमधून प्राचीबद्दल तक्रारी असायच्याच, पण एकंदर प्राची होती असं वाटत होतं. सगळं मार्गी लागलं असं वाटत होतं. पण तू झालीस आणि पुन्हा बिनस. पहिली मुलगी झाल्यावर दुसरा मुलगा होईल अशी अपेक्षा असाही होते. कारण पुन्हा तेच सुरू झालं. मी बावळट, अडाणी, गावढळ. तेव्हा अभय मात्र संसारात रमले होते. अनयावर, तुझ्यावर जीवापाड प्रेम करायला लागले होते. आईकडे दुर्लक्ष कर म्हणायचं. आणि तसा करायचा प्रयत्न तू केलास. बाबांनी का नाही आजीला कधी थांबवलं की जा विचारणार आहे त्यांना. विचार आणि सांग मला तुझ्या बाबांचं उत्तर. मी खरंच विचारणार आहे. मी देखील खरंच सांगते. त्यांची स्वतःच्या आईला बोलण्याची हिंमत असती तर ही वेळ आली असती का ग? विचार केला की वाटतं कदाचित त्यांच्या आईमुळे मी त्यांना तशी वाटायलाही लागले असेल. किंवा त्यांना जे वाटत होतं ते फक्त आईकडून व्यक्त होतंय म्हणूनही ते गप्प राहत असतील. मग तू दाखवायला हवा होतास कणखरपणा. 4 वर्ष तरी होतीस ना तुझ्या घरात. अगं, आता जी मी दिसते ना तुला त्यापेक्षा खूप वेगळी होते ग. जेमतेम 25 गाठली होती तू झालीस तेव्हा. सासूबाईंच्या ताटापुढे शब्दच उठायचे नाही तोंडातून.
आम्ही सारखे भेटायला जायला लागलो. चैन पडायचाच नाही. सतत धास्ती असायची मनात. शेवटी ती खरी ठरली. त्यांना प्राची नकोच होती. एका भेटीत निग्रावरच आल्या. एक गाव दोन तुकडे झालेच. आम्ही प्राचीला आणि तुम्हा दोघींना बरोबर घ्यायचं ठरवून टाकलं. पण त्या नातेवरचा ताबा सोडायला तयार नव्हत्या. प्राची एकटी आमच्या बरोबर यायला तयार नव्हती. माझ्या शांतपणाची परीक्षाच पाहिली त्यांनी. प्राचीची आई समजुतीने घ्या म्हणत होती. मी दुर्लक्ष केलं. अभयची आई आणि मी खूप वाद झाले आमच्यात. दोघंही मागे हटायला तयार नव्हतो. प्राची रडत होती. तुझी आजी सुन्न झाली होती. अभयराव मुख गिळून गप्प बसले होते. त्यांनाही मी सुनावलं. लग्न केलं आहे तर जबाबदारी घ्या. आईच्या चमच्याने पाणी पिऊ नका. पण त्या त्यांच्या आईच्या ताटाखालचं मांजर होते. मागे वळून बघताना वाटलं की त्यांनाही प्राचीन झालेलं लग्न खटकायला लागलं होतं. लग्न करायची घाई केली असं वाटत असावं. किंवा त्यांच्या ऐकून ते सतत प्राची किती बावळट आहे, नाकर्ती आहे, काही करण्याची कुवत नाही हेच ऐकत आले आणि तेच कोरलं गेलं असावं मनावर. सुमन चहा घेऊन येते. आजोबा लई बोलला सा. चहाचा गोड घ्या. परेश्वर तू ऐकून होतीस की काय? ताई देवाने कान दिले आहेत. आजोबांचा आवाज करणं लावल्यागत आला. मला वाटलं चहाच्या नावाने बोंबा मारत्या म्हणून आणला. काय बी ऐकलेलं नाही मी बाकी. चालू दे तुमचं. ह्या कामं काय ती मला ती टाकून चहा आणलं मलाच ऐकव का? बरं बाई, जा तू आज. स्वतःसाठी चहा पी आणि शांत हो. मला एक प्रश्न पडलाय. म्हणजे मी हा असा प्रश्न विचारणं चूक आहे, पण तरी खूपदा येतं मनात. बोल, विचार. आज वेळ आलीच आहे तर बोलू टाकू सगळं. मला आईला विचारायचं आहे. सगळी परिस्थिती जर अशी होती तर तू माझा जन्म का होऊ दिला साई? तुला कधीच असं वाटलं नाही? कशाला हे झोपड बांधून घेतलं? अगं काय हे सांग, झोपड काय? तू जो हा प्रश्न विचारते आहेस ना, तो मी मलाच अनेक वेळा विचारलाय. अनयाच्या जन्मानंतर चित्र बदलल्यासारखं वाटत होतं. अभय अनया गुंतलेली मी पाहत होतेच. अधूनमधून मलाही आईकडे दुर्लक्ष कर असं म्हणायचं. तेवढ्यावर मी खुश होते. आपुलकीचा एखादा शब्द, नजरही मला पुन्हा त्यांच्या प्रेमात पाडत होते. तरुण होते ना, मनाबरोबरच शरीरही त्यांच्याशी जवळ चालू पाहत होते. सासूबाईने केलेली इडीस-पिडीसही मी त्या स्पर्शाने विसरत होते. पण भाग नाही होतं. तू झालीस आणि पुन्हा पहिले पाडे 55 झाले. हळूहळू तेही सवयीचं व्हायला लागलं. असं मला वाटत होतं, पण तसं नव्हतं. अचानक नैराश्याचा झटका यायचा. समोर तू रडत असलीस तरी टक लावून बघत बसायचं. अनया तुझ्या हातातली खेळणी ओढून घ्यायची तर तिला थांबवण्याऐवजी मी तिलाच प्रोत्साहन द्यायचे, टाळ्या वाजवायचे, म्हणायचे ओढ ओढ, घे ओढून, देत नाही ना घे ओढून. मध्येच आईने जाऊन सांगायचे मी हुशार आहे हो, मला का बावळट म्हणून नव्हता. पण हे वाढतच चाललं होतं. माझ्या वागण्यालाच तुझ्या आजीने नाव दिलं. म्हणाल्या वेडी झाली आहेस तू. मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जाते तुला. आई बाबा अधूनमधून यायचे, तसे आले तेव्हा परत घेऊन जा तुमची मुली. या घरात नको म्हणाले. ठाम होते का त्यांच्या मतावर. आणि तिथेच राहणार असेल तर मानसोपचार तज्ञाकडे न्या म्हणायला लागले. त्यांना फक्त तू आणि मी नको होतो. अनया त्यांच्या जवळच राहील असं म्हणायला लागलं. आणि म्हणूनच तुझ्या आजोबाची माझ्या तापटपणाला आवर घालायला तुझी आजी होती ना, ती ठाम होती. तिने त्यांना आणि अभयरावांनाही मानसोपचार तज्ञाची गरज आहे असं ठणकावून सांगितलं. अभयरावांच्या आईचा चेहरा जो झाला होता तो अजूनही डोळ्यासमोर आला की हसू येतं. खरंच आजी आणि बाबा गेले मानसोपचार तज्ञाकडे? छे, तुझ्या आजीवर आगपाकड केली त्यांनी, पण आजी ठाम होती. हा इलाजाने फक्त तुझा ताबा दिला. आता वाटतं एवढ्यावर समाधान मानायला नको होतं. पण त्या क्षणी वाटलं की तू अंगावर पिणारी मुलगी होतीस. अनयाचं नंतर पाहू. ही घटस्फोटाची सुरुवात आहे हे लक्षात आलंच नाही. प्राची तिथे नसली की माय लेकांना प्राचीची किंमत कळेल. तुझ्याशिवाय राहणं कठीण आहे हेही लक्षात येईल. चुका जाणवतील असा विचार परत येताना आम्ही करत होतो. जेव्हा वाद झाला तेव्हा घेतलेला निर्णय आताताईपणाचा नक्कीच होता. पण अगदी परीक्षाच पाहिली अभयरावांच्या आईने. तलासरीला आल्यावर मी मात्र मोकळा श्वास घेतला. आई बाबा सासूबाईशी बोलत होते.
अभय बरोबर, पण एकदाही मला त्यांचा फोन आला नाही. मी फोन केला की फक्त अनया कोबड्या आवाजात बोलत राहायची. हळूहळू तेही थांबलं. मी स्थिरावले, सावरले. मला मानसोपचार तज्ञाची गरज नव्हतीच. मानसिक शांती, धीर आणि आत्मविश्वास आला आणि मी पूर्ववत झाले. हे फार सोपं नव्हतं. याच गावात प्राचीचं लग्नाचं आयुष्य गेलं. लोकांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न आडून आडून चौकशी सुरू झाली. बँगलोरमधलं 2 खोलीतलं आयुष्य पण घुसमट इथे मोकळ्यावरी व्हायला लागली. प्राचीने बाहेर पडणे थांबवले. पण मात्र ज्यावेळी तुझ्या आजी मदतीला धावून आली, तिने सरळ पुढच्या शिक्षणाचा पत्वाच काढला आणि प्राचीने MA ला प्रवेश घेतला. MS सायकोलॉजी. मानसोपचार तज्ञाकडे जाण्याऐवजी तिने स्वतःच मानसोपचार तज्ञ व्हायचं ठरवलं तर? सगळी तुझ्या आजीची किमया. तिनेही त्याच वेळेस अंगणवाडीची शिक्षिका व्हायचं ठरवून टाकलं. त्याआधी BEd केलं. वयाच्या 50 नंतर हे तुझ्या आजीने केलं. मग मला उभारी करणं भागच होतं ना. अनया माझ्या आयुष्यात नसणं ही वेदना कायम भ्रष्टच राहील मला. तुझी बालवाडी आणि माझं शिक्षण एकदमच सुरू झालं. घरात तुला सांभाळायला 24 तास बाई लावून टाकते आजूबाजू. हे झाल्यावर मी स्वतःच घटस्फोटाचे कागदपत्र पाठवून दिले तुझ्या बाबाला. त्यांना धक्का नाही बसला? माझ्याकडून घटस्फोटाची मागणी याबद्दल प्रश्न असणारच, कारण त्यांना वेगळं व्हायचं होतंच. पण त्यांनी मागणी करण्याआधीच मी मागतेय, त्यामुळे मायलेकांचा अहम दुखावला गेला. अनयाचा ताबा माझ्याकडे जाऊ द्यायचा नाही आणि तुझा घ्यायचा नाही असा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. पण मला कोणत्याच्या तारखा अडवणूक हे आता सगळं नकोच होतं. माझं आयुष्य अखेर पुन्हा मार्गाला लागत होतं. त्यात घुसमट वाढवायची नव्हती. म्हणून आम्ही शेवटी तडजोड केली. अनया तिकडे आणि तू इकडे. पण आम्हाला तुम्ही भेटू का दिलं नाही? एकतर अंतर ही मोठी गोष्ट होती आणि 1-2दा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा तेच सासूबाईचे टोमणे, अभयचा तुटकपणा तेही सहन केलं असतं अनयासाठी, तुझ्यासाठी. पण माझीच मनस्थिती ढासळायची, त्यामुळे टाळायलाच लागले. नंतर 1-2 वर्षात ते लोक पुण्याला आल्याचं त्यांनी कळवलं होतं. पण संबंध तुटला तो तुटलाच. आता मला अनयाला भेटावंसं वाटतंय तर भेटू द्या ना. हा, त्याआधी मी बोलतो तुझ्या बाबांशी. त्यांच्या आईशी बोलावं लागेल. आणि मुख्य म्हणजे अनयाची आईला हे मान्य होईल का? आजोबा, मी काही कायमची राहायला नाही चालले तिकडे. एकदा भेटायचं, पुढचं पुढे. काही निष्पन्न नाही झालं तर निदान मी आणि अनया एकमेकींच्या संपर्कात राहू हे नक्की. पण मग आजोबाला का नाही बोलू देत तू? कारण आमचं दोघींचं ठरलंय इतरांना मध्ये पडू द्यायचं नाही, निदान पहिली भेट होईपर्यंत. मग तुम्ही दोघी बाहेरच का भेटत नाही? आजोबा, मला घरातल्या सर्वांना भेटायचं आहे. एक अनयाची आई सोडली तर माझा सगळ्यांशी रक्ताचा संबंध आहे. तुम्हाला नसेल भेटायचं तर तुम्ही कोणी येऊ नका, पण मी अनयाला भेटणार हे नक्की. अगं हो, अशी आपली तुमरी येऊ नकोस. मग ठरलं, जायचं भेटायला. आणि तिथे काही झालं तर मी आणि अनया आहोत. आम्ही सगळं सांभाळू. बस आता तू शो. कितीतरी वर्षांनी तू तुझ्या दुसऱ्या लेकीला भेटणार नाही जाईल. सानिका प्राचीच्या गळ्यात पडते. लागली गोड मनाला अडथळ्यांची कल्पना होती. अधीरतेला हात कृतीचा, लाभावा स्पर्श ममतेचा, लाभावा स्पर्श ममतेचा. अंक पहिला समाप्त. रोलिंग. अंक दुसरा, प्रवेश पहिला. जीवनात ते वळण आले, रस्ते निराळे दिसू लागले. नजरेत काच कळगे रुतत राहिले, मनीचे पाखरू जखमी झाले. आर्ततेचे रुदन गुंजले, आर्ततेचे रुदन गुंजले. हो चालेल. नाही हो, मी पण आमच्या घरी तेच सांगितलं. हो हो चालेल. मग सांगू तसं आमच्या घरी. ठीक आहे. अच्छा, सी यू. कोण येतंय? आता कोणाला बोलावलं आहेस? आधी तुम्हाला सोड बाई. कुठे? अगं असं काय करतेस? संस्थेत जायचंय मला. हां ते होय, सोडते की.
आजी, मुखवटा शब्दाचा अर्थ काय ग? कशाला हवाय? आधी मला सोड पटकन. तू सखीसाठी काम करतेस ना? तिथल्या हिंसाचाराला बळी पडलेल्या बायका. हल्ली मला दरवेळी उगाचच मुखवटा शब्दच आठवतो. तुझा आणि संस्थेचा विचार मनात आला. सरळ बोल अनया. सरळच बोलते. तू वाकडा अर्थ काढू नकोस. हो, मग हा अर्थ माहित नसताना हा शब्द काय येतो तुझ्या मनात? तुम्ही दोघी नंतर भांडा. आधी कोण येते ते सांग बरं अनया. हा सांगतच होते. फोनवर सानिका होती. वाटलंच मला. मी तेच विचारणार होतो. तेवढ्यात तुमच्या दोघींचं सुरू झालं. काय म्हणत होती सानिका? उद्या रात्री निघतायत बोलवडून. मुंबईला येतील नातेवाईकांकडे. एक दिवस तिथे राहून परवा पुण्यात. कोण कोण येते? सानिका, आई आणि आजोबा. सानिकाची आजी येत नाहीये? ती वारली. झाली 3 वर्ष. आपला काही संबंधच नाही, त्यामुळे कधी काही कळलंच नाही. पण आता येईल सानिकामुळे. अनया, तू काही म्हटलंस तरी हा तुझा मला हट्ट वाटतोय. तू नंदाला दुखावतेस असं नाही का वाटत तुला? हट्ट? बहिणीला भेटू न देण्याचा तुझा जो हट्ट चाललाय ना, तो विचित्र आहे. आजी, माझी आई मला घेईल समजून. हो नाही? सांग नाही. आई, तू गप्प का? खरं सांगू, एक अनामिक भीती वाटते मला. अनया, अजून विचार कर. एकदा हे सगळं सुरू झालं की वेगळं वळण लागेल. काहीतरी निराळच निष्पन्न होईल. तुला तिकडे जावंसं वाटलं तर, किंवा सानिकाला इथे येऊन राहावंसं वाटलं तर? अगं, असं झालं तर आम्ही काय करायचं? मी काय करायचं? असं कसं होईल? का नाही होणार? तुला तुझ्या आईचं प्रेम कधी मिळालं नाही. ती अचानक तुझ्या आयुष्यात आली की ओढ पडेल तुझी. मला नाही गं हे सहन होणार. तू माझी मुलगी आहेस. हो ना, मग असा विचार येतोच कसा तुझ्या मनात? माझी आई तूच आहेस ग. तरी मला भीती वाटते. आणि सानिकाचं काय? तिला बाबा म्हणजे काय हेच ठाऊक नाही. इथे आली आणि तिच्या जन्मदात्याला भेटली. ती जर तिला वाटलं इथेच राहावं तर, किंवा तुझ्या बाबांचा तिने रागराग केला तर? तिच्या आईच आहे, दोघांचाही किंवा सगळ्यांचाच. तुझ्या आयुष्यात तुला मिळालंय ग आई आणि बाबा दोघांचंही प्रेम. पण तिचं काय? कशाला या फंदात पडलीस अनया? तू पडलीस ती पडलीस. तू सगळ्यांना गुंतवणार आहेस या. मला नाही आवडलेलं हे तुझं वागणं. आई, विश्वास ठेव माझ्यावर. मी तुझीच आहे. बाबा, तुम्ही सांगा हिला काहीतरी. काय सांगायचंय? उगाच काहीतरी घोळ घालून ठेवलायस. मला सोड आता पटकन. आजी आणि अनया तिथून निघून जातात. नंदा अस्वस्थ बसलेली असते. तू काय इतकं दडपण घेतेस? प्राची गेली तेव्हा अनया किती लहान होती. अगं, आई म्हणून तिला तूच ठाऊक आहेस. हो, पण तिची खरी आई प्राचीच आहे ना. शेवटी रक्ताचं नातं रक्ताकडे सोड घेतो. हे बघ, असं काही होणार नाही. आणि आपल्यालाच यातून मार्ग काढावा लागेल. म्हणजे काय करायचं? कसा काढायचा मार्ग? अरे, ऐकते का आपलं? माझं तर डोकंच चालेल असं झालंय. अगं, तुझ्या इतकं मीही गोंधळलोय नंदा. तुमच्या हातात होतं ते केलं ना तुम्ही प्राची आणि सानिकासाठी. असं मी समजत होतो. पण अनयाने सानिकाचं नाव काढलं तेव्हा पाहिलंच नाही की पटकन मी विचारलं कोण सानिका म्हणून. हो, साहजिक होतं ना ते. अचानक अनयाने सांगितलं सानिका. तेच, इतकं अंतर पडलं आमच्या. सख्खी मुलगी असूनही का, कसं आणि केव्हा या प्रश्नाने थैमान घातलंय का मला? एक विचारू? रागवणार नसला तरच विचारेल ना. विचार. मला फक्त खात्री करायची आहे की हे अंतर माझ्यामुळे नाही ना पडलं. तुम्हाला हे विचारावं असं वाटायचं हो नेहमी. पण आईकडून जे काही ऐकलं त्यावरून वाटायचं प्राचीचा हट्टीपणाच मिळाला. आई नको म्हणत असताना ती हे घर सोडून गेली. तरी वाटायचं सख्या बहिणींची ताटातूट नको व्हायला. पण तुम्ही तर त्या दोघींचं कधी नावच काढलं नाही. मग मला वाटायला लागलं दोघी बहिणींनी भेटावे यासाठी मी प्रयत्न करणं म्हणजे वेडेपणाच नाही. त्यांच्या सख्या आई वडिलांनी बघावं. नंतर अनया हातातून निसटेल असं वाटायला लागलं. त्यामुळे हजारदा मनात आलेल्या या गोष्टींचा मी तुमच्याकडे उल्लेखच केला नाही.
चुकलं का माझं? अगं तुझा काही संबंध नाही गे. उलट सगळी परिस्थिती माहिती असूनही तू या लग्नाला तयार झालीस यातच मला नवल वाटायला सुरुवात झाली. अजूनही येतो तो विचार कधी कधी मनात. नवल कशाला वाटायला हवं? माझं सगळं चांगलं झालं. आईची मुलगी मिळाली मला, तेही कष्ट घ्यावे लागले. नंदा, मी आनंदाने म्हणते. मीच नाही का तुमच्या प्रेमात पडले होते? तुम्ही थोडीच लागलं होतं माझ्या पाठी. हे मात्र खर, यायचेच तुझ्या मावशीकडे, पण नजर माझ्यावर असायची. असं काही नाही. तुमची आई आणि माझी मावशी मैत्री, त्यामुळे तुमच्या घरातलं खडानखडा तिला ठाऊक. आले की ते ऐकायला मिळायचंच. एक दोनदा पाहिलं होतं तुम्ही. शांत गंभीर चेहरा, उगाचच तुटायचं. वाटायचं इतक्या सज्जन माणसाच्या वाट्याला इतके मोह काय हवे. मला ठाऊक होतं माझ्या घरातून परवानगी मिळणार नाही. आमची परिस्थिती यथातथाच असली तरी आमचं पहिलंच लग्न होतं. तुझ्या मावशीमुळे शक्य झालं आणि इतकी गुणी बायको मिळाली मला. पुरे तुम्ही खुश राहा, आर्याला प्रेम मिळावं आणि आईची चांगली सून व्हावं इतकंच मनात ठेवून या घरात आलं. आणि या घरचीच झालीस. तू जितका प्रेमाचा वर्षाव माझ्यावर करीत होतीस तितकाच मी अंतर ठेवून वागलो. कितीतरी वेळात तू मला हे सगळं सांगितलं होतंस, तरी इतक्या सहजपणे कुणी असं लग्नाला तयार होईल यावर विश्वासच बसत नव्हता. कितीतरी काळ एकसारखाच एक सावधपणा भरला नसा. पण लवकरच एक घर नंदामय करून टाकलीस. नंदाबाई काही, पण इतकी वर्ष कसं सगळं सुरळीत चालू होतं. अनयाने टाकलेलं हे पाऊल काय घडवून आणेल याची भीती आहे मला. मी सुटलो काय सानिकाच्या बाबतीत? खरं सांगू की तुमच्या मनाचं समाधान होईल असं उत्तर देऊ? उत्तर न देताच उत्तर दिलेस तू नंदा. पण खरंच तुम्हाला कधीच वाटलं नाही सानिकाला भेटावं असं? सानिकाने आणि अनयाने भेटणं ही गोष्ट वेगळी आहे, पण तुम्हाला कसं कधी वाटलं नाही? बरं काजीशी तुमचा काही संबंध नव्हता, पण सानिका तुम्हाला काय किंवा आई नाही. सानिकाला कधी भेटावं असं वाटलं नाही याचं मला नेहमीच नवल वाटत आलं. बरं भेटला नाही तरी निदान तिच्या जीवनात काय चालू आहे हेही जाणून घ्यावं असं वाटलं नाही तुम्हाला? हे असं बोलून तुम्हाला मन शांत करण्याऐवजी मनाचा तळ ढवळून काढतेस. बरं नाही बोलत, पण आता खरंच तुमच्या मनाची तयारी आहे का त्याचा विचार करा. मुख्य म्हणजे कदाचित जे प्रश्न मी तुम्हाला आता विचारले ते सानिका तुम्हाला विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिला काय सांगायचे याचा विचार करा. आणि यासारखीच असेल तर तिच्या अंगातही हट्टीपणा हा आलेला असणारच. आणण्यासारखी असेल तर अगर ती राहिली आहे तिच्या आई बरोबर, त्यामुळे जात्यांची हुशारी लागते ती तरी असेल की नाही कोणास ठाऊक. अभय काय बोलताय हे? मला नाही आवडणार पण बास मला बास झालं. मला काही ऐकायचं नाही. ठीक आहे, मी त्या तिघांच्या राहण्याची व्यवस्था बघते. फार विचार करू नका, जे काही होईल त्याला तोंड घेऊया. नंदा बोलत बोलत आत निघून जा. मी नंदाला तिचं वाक्य पूर्ण करून दिलं नाही, पण ती काय बोलली असते ते ठाऊक आहे. हा एकच प्रश्न मी स्वतःला विचारतो आहे गेले किती दिवस. आई, माझी आई, जे काही झालं त्याला माझी आई जबाबदार आहे. सतत प्राचीला खालून पाडून बोलणं, येता जाता अपमान करणं, त्यामुळेच तिच्यातला उत्साह विरत गेला, भिजत गेली. अधिक अधिक चुका गोंधळ व्हायला लागले. घरी मी गप्पा राहायचो, पण बाहेर वावरणे अवघड व्हायचं. बोलायचं नाही कोणाशी. कुठं गेलं की मुक्यागत बसायचं. कुणी काही विचारलं की अडखळत उत्तर द्यायची. वातावरणात उगाच एक अवघडलेपणा असायचा. सारखं असंच होत गेलं. तसं तिला बाहेर नेणंच बंद केलं. इतकंच काय, मलाही घरी परत यावंसं वाटायचं नाही. आलं की आई पाडा वाचणार त्या तक्रारींचा. तो ऐकता ऐकता स्वयंपाक घ्यायचा. साध्या साध्या गोष्टी खटकायला लागायच्या. आईच्या बरोबरीनं येता जाता मीही तिला टोकत राहिलो. सतत कसली ना कसली नाराजी दर्शवित असे. खरं तर तिच्याशी बोलायला हवं होतं. तिच्यातला आत्मविश्वास जागवायला हवा होता.
तशीच असेल अजून की बदलली असेल? सानिध्य मला जबाबदार ठरेल का? काय होईल त्या दोघी राहिलं? चुकले हे नक्की, पण नक्की कुणाच? आणि आता काय पुढे होणार? की त्या तिघांचे इथे येणे म्हणजे आणखी एका वादळाची सुरुवात असेल. प्रवेश पहिला समाप्त. अंक 2, प्रवेश दुसरा. चेहऱ्यामागचे चेहरे डोकावले, चेहऱ्यामागचे चेहरे डोकावले, काही खरे काही खोटे सारे समभासले. जे जे होईल त्याला तोंड द्यावे, आपुलेच कर्म म्हणून भोगत जावे, आपुलेच कर्म म्हणून भोगत जावे. तर काय सांगत होते? वाचनालयातून त्या आनंदाश्रमात गेले मी. कुणी सोडलं तुला? रिक्षा केली. मारीत राजी, की तू लायब्ररीत रिक्षा करून का जात नाही? कशाला? एवढं केलंच आजीसाठी तर चुकणार नाहीस. वाचनालयात बोलावत नाही मी तुला. इथून जाते माझी मी. मला आपलं बसतान तिथेच हलवावं असं आता वाटायला लागेल. खरंच? यू आर मुव्हिंग आउट. कुशाल आजी, आगाऊपणा होतोय का? यात काय आगाऊपणा? आजीच म्हणत असते ना, ज्याला पाहिजे ते त्याने करावं. माणसाचा जन्म एकदाच मिळतो. कितीतरी वेळा ऐकलं मी तिच्याचकडून. मग आजीला जर तिचं बसतान तिकडे हलवून बरं वाटणार असेल तर करावं ना तिने तसं. तुम्ही मुलं म्हणजे ना फार रोखोक बोलता. आजी, टोमणे मारायचे, आडून आडून बोलायचं, आपल्या बोलण्याचा काय परिणाम होतोय हे पाहायचं. त्यापेक्षा रोखठोकपणा चांगला नाही का? आता तूच मला शिकवायची राहिली होतीस. मग दरवेळी तूच का शिकवायचं? कधीतरी माझ्याकडून शिक. काळ बदललाय आजी, काळ बदललाय. आता गुपचूपणे कुणी ऐकून घेत नाही माझ्या आईने घेतलं तसं. आता तू का उलटा घास देतेस? बोलती सरळ. सरळच बोलले. माझी आई तू जे बोलशील ते मुगाळ ऐकून घ्यायची, आधीची आणि ही देखील. अरे बस, थांबव हा विषय लगेच. नाही, बोलू दे तिला. तासन तास त्या सानिध्याशी बोलत असतेस. काय काम चुकलेलं तिने तुझे? तिने फक्त माहिती दिली आणि ऐकीव माहितीवरून अंदाज काढणारी मुलगी मी नाही. तू आईवर किती वर्चस्व गाजवतेस ते मी बघतेस ना. सगळ्यांना मुठीत ठेवणे सज्ञ. मी सज्ञान आहे आता, त्यामुळे बोलणारच. आणि मी बोलते ते तुला चालत नाही, त्यामुळे आता मी आगाऊ. अरे आजीने कोणालाही मुठीत ठेवलेलं नाही. हे तू ती समोर आहे ना म्हणून म्हणते आहेस. स्वतःच्या मनाला विचार, मग तुलाही कळेल. बरं, वर्चस्व गाजवलं तर काय झालं? अधिकार आहे मला तेवढा, अनुभव आहे आणि वयही आहे माझं. बरोबर, पण त्या अनुभवाचा, वयाचा, अधिकार आणि वापर गरज असेल तेव्हाच करायला हवा. नाहीतर त्याला वर्चस्व गाजवणंच म्हणतात. हद्द झाली बाई तुझ्याकडे. 4 दमड्यात कमायची अक्कल नाही आणि मला शिकवतेस. दमड्या कमायची अक्कल नाही. शिक्षण पूर्ण झालंय आणि नोकरी शोधते मी. ही मिळेलच आणि नाही मिळाली ना तर काहीतरी करेनच. मग काहीही बोलू नकोस ना आजी तू. कुठून कुठे येऊन ठेवलं तुम्ही दोघीही तुमचा वाद? तू कशी शांत राहतेस ताई? आजी एवढी शिकलेली आहे तरी काहीही बोलते. आता हे काय, त्या आनंदाश्रमात बसताना हलवते म्हणे. आपल्याला सोडून खरंच राहायला लागली ना की मग समजेल आपली किंमत. अच्छा, म्हणजे मी खरंच गेले तर म्हणून जीव तुटतोय हो. म्हणून ही चिडचिड. ही कसली विचित्र जरा नको जाऊ म्हणून सांगण्याची. तोंडाला येईल ते बोलायचं. जीव तुटतो हे बरोबर, पण तोंडाला येईल ते नाही बोलत. मला माहितीये तू तिकडे जाऊन काय करशील ते. काय करेन मी कशी आहे हे आता तुझ्याच तोंडून ऐकू दे मला. नेहमीप्रमाणे इम्प्रेशन. तुझा प्रभाव पाडशील सगळ्यांवर. पाडशील असं म्हणायलाच नको, तो तर पाडलेलाच आहे. पण तू किती आधुनिक विचारांची, तरुणांना आपली अडचण होण्याआधीच आपण विचार केलेला चांगला अशा काळजाला हात घालणाऱ्या गोष्टी सांगशील. तू म्हणजे मला या घरातली खलनायिकाच करतेस नाहीयेस का? वाटते का तुला? आई, अहो तुम्ही तरी काय हा पोर्ट्रेट चालवलाय? ती काहीही बरळली आणि तुम्ही ती खपवून घेताय. नाही,
अनयामध्ये हा बदल का झालाय, तिच्या प्रिय आजीला ती असं कसं म्हणू शकते आणि का, याचा अंदाज घेते मी. माझं आणि सानिकाचं बोलणं होतं नाही. ती काय सांगते त्यावर तू तुझी आजी कशी आहे हे ठरवतेस. माझ्यासमोर मोठी झालीस तू, तुला अंगाखांद्यावर खेळवलं मी, आणि आतापर्यंत कधी न पाहिलेल्या सानिकाच्या ऐकून गोष्टीवर आजी बदलली का तुझ्या मनातली. पाहिलेली आणि आता ऐकले असं दोन्हीचं चित्र एक करून विचार करते. काय सांगितलं त्याने तुला. तीही तिच्या आईकडून ऐकत आलेलं सांगणार. लहान होती ती प्राचीने हे घर सोडलं त्यावेळेस. आईने घर सोडलं का तू सोडायला लावलंस. पुरे एक शब्द बोलू नकोस आता. जे काही आता बोलशील ते या विषयावर ते सानिका आणि प्राची इथे आल्यानंतरच. ही सगळी जणी यायची वेळ झाली आहे ना, आता पुढेच वादावादी. अनया, सानिकाला काय आवडतं, काही बोलणं झालंय का. बोलणं नाही झालेलं, पण मला जे आवडतं ते तिलाही आवडत असेल. आम्ही बोलतो तेव्हा कितीतरी गोष्टींबद्दल म्हटलंय आम्ही. अय्या, तू अगदी माझ्यासारखीच आहेस असं. बेल वाजते. अनया दार उघडते. दारात सानिका एकटीच. सानिका, हो, आई, आजोबा. अगं आधी तिला आत तर येऊ दे, नंतर विचार प्रश्न तुझे. हो, ये ना गं, हे बघ. हे बाबा आणि ही आजी. सानिका दोघांना नमस्कार करते. रंगाकडे बघते. तुझी आई ना, मावशी नमस्कार करते. तुझी आई आणि आजोबा नाही आहे, तिघे येणार होतात ना. नाही आले ते. म्हणजे येणार आहे, पण आईने मला पुढे पाठवलं. तिला वाटलं की दोघे नसतील तर तुम्हालाही मोकळेपणा वाटेल माझ्याशी बोलायला. कशा आहेत सगळे तिकडे, तुझी आई आजोबा. छान आहेत सगळे. तू काय करतेस. शिकते, संपेलच आता. त्यानंतर मुंबईत यायचं आहे मला. बाबा, मी तिला म्हटलंय आमच्याकडेच ये राहायला. आपल्याकडे हो, हे घर तिचंही आहेच की. खरं तू म्हणतेस ते, पण तिच्या आईशी, तुझ्या आजी आणि आईशी पण बोलावं लागेल. नोकरी करता येणार आहेस का. नाही, मला स्वतःच काहीतरी सुरू करायचे. बोलवलंच. आजोबा म्हणाले त्याआधी त्यात अनुभव घे. आजोबांचा एक मित्र आहे, त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे मशीन रिपेअरचा. मला तेच करायचं. मशीन रिपेअर्स म्हणजे गाड्या दुरुस्ती. हो. वा, वेगळ्या वाटत उडी मारणार आहेस तर. हो, आईचा पक्का निर्णय होता की मी असं काहीतरी करायला हवं की ज्याने माझी स्वतंत्र ओळख निर्माण होईल. एवढं सुचलं तिला. आश्चर्यच आहे. आश्चर्य कसलं त्यात. मला आपलं वाटलं नसेल. तू तिला ओळखू शकली नाहीस हेच आश्चर्य आहे आजी. सानिका, सानिका, तू तुझे फोटो आणलेले आहेस का तुझे. मी अनयाला सांगितलं होतं तुला आठवण करायला. तुझ्या आजीला आणि बाबांना बघायला आवडते. मला पण. आणि मलाही. पण आणले असतील तर त्या दोघांना आधी बघू दे. ती त्यांच्या डोळ्यासमोर मोठी झाली ना, निदान फोटोतून तरी तिचं लहानपण पाहू दे दोघांना. आजी, तू अगदी तशीच आहेस ना. तशीच आहे. तुला कशी आठवली. आठवत नाही सर, पण आई आणि आजोबांनी तुझं जे चित्र माझ्यासमोर उभं केलंय ना तशीच आहे अशी म्हणते मी. अच्छा, आणि त्या मोठ्या माणसाने उभं केलेलं चित्र ऐकून तू माझं चित्र अनयापुढे उभं केलंयस ना. आज मी कशी आहे हेच ऐकणार बहुतेक दोघींकडून. आपण दुसऱ्यांना जसे दिसतो त्यातूनच स्वतःला स्वतःची ओळख होते. आज तुझी खरी ओळख तुझी तुलाच होईल. टाळीचं वाक्य आहे का हे. टाळ्या टाळ्या, पण कुणी म्हटलंय. मी स्वतःच अस्तित्व निर्माण करून पाहणार सानिका. सानिका, आता मोठ्या माणसाशी बोलण्याची पद्धत नाही. कमाल आहे. मी आजी कशीच आहे म्हटलं, ती कशी आहे हे सांगितलेलंच नाही. पण त्यातून तुम्ही वाईट अर्थ का काढताय. तशीच म्हणजे चांगली असू शकते ना आजी. वा वा, क्या बात आहे. चांगलीच हजरजबाबी आहेस ना. जमेल तुझं आणि माझं. मला वाटत होतं अगदी साधी सुधी असली तर तुझं माझ्यासमोर निभावं लागणं कठीण आहे, आणि आमच्या आजीसमोरही. तुला वाटलं होतं की साधी सुधी असेल की माझं चित्र निर्माण केलं होतं तुझ्यासमोर तसं. तुझं चित्र कोण निर्माण करणार माझ्यासमोर. कसं शोधलं तुला हे माझं मलाच माहीत.
तुझी आई आणि आजोबा येणार आहेत की नाही? येणार आहे, पण संध्याकाळी. दिवसभर तू त्यांच्यासोबत वेळ घालव असं सांगितले त्यांनी मला. छानच ग, छान तुझं तुझ्या आई. दिवसभरात भरपूर गप्पा होते. हे बघ, आधी मी काहीतरी छान खायला करून आणतो. हो, शिरा आवडतो का तुला? तुझ्या जीवगी प्राण आहे. तुलाही आवडत असेल असं वाटतंय. हो मावशी, चालेल गोडशिरा. नंदा आत निघून जा. बाबा, मला ठाऊक आहे माझं येणं तुम्हाला आणि आजीला तितकंसं आवडलेलं नाही. पण काळजी करू नका, मला कुठलाही हक्क प्रस्थापित करायचा नाही. मला फक्त माझ्या बहिणीशी नातं जोडायचं. आणि अगदीच खरं सांगू, जुळला तर माझा स्नेह अनयाच्या आईशीच होईल. अनयाची आई तुझी कुणीच लागत नाही हे येतंय ना लक्षात? आता समजावून द्यावं लागेल. आजी, तू माझ्या आईला म्हणून ठरवलंस तसं मला समजू नकोस. समजत नाही, माझी खात्रीच आहे. ठीक आहे, समज तुला काय समजायचं आहे. मला काय फरक पडत नाही. अनिका, चिडू नका बाबा, तुमच्या या अशा वागण्यामुळे आईला घरातून बाहेर पडावं लागेल. सानिका, अगं आपण भेटणंही महत्वाचं होतं ना. आपण ठरवलं होतं ना फोनवर की जे झालं ते झालं. आपण मोठ्यांच्या भानगडीत पडायचं नाही. अगदीच मान्य, नव्हतंच पडायचं मला. पण आजोबा आणि आईने एकदाच पाठवून दिलं ना मला. येताना वाटेत विचाराने डोक्याची चाळणी झाली. ठरवलं होतं आपण सुख शोधायला जातोय, दुःख पदार्थ पाडून गेला नाही. पण बघ ना, इतकी वर्ष झाली, आजीचा स्वभाव बदललेलाच नाही. सुनेला पहिले ठरवलं, आता माझाही मान उतारा. बाबा अजून तेच करताय. हे बघून चिडच आली. काय केलं मी? आजीच्या बोलण्यावर अंधळा विश्वास ठेवला. बाबा, इतकी वर्ष झाली तरी कळलं नाही तुम्हाला की आजीने तुमच्या मनात विष घालवलं आणि तुम्ही ते घालवून दिलं. स्वतःचा संसार मोडलात. काय बोलतेस सानिका? अगं, आईचा काही संबंध नाही. तिने विष काढवलेलं नाही. काही बोलू नकोस. इतकी वर्ष झाली कधी स्वतःचं मन तपासून नाही पाहिलं. मी तुला उत्तर द्यायला बांधील नाही ना. तू काय इथे आम्हाला व्याख्यान द्यायला आलेस? नाही, डोळे उघडायला. त्यासाठी तुझी गरज नाही. जे करतो आम्ही ते उघड्या डोळ्यांनीच. बाबा, माझी आई बावळट नव्हती, अजागळ नव्हती, बेअक्कली नव्हती. आजीने तिला तसं केलं. पण वेळी सावध होऊन तुम्ही तुमच्या आईला विरोध केला नाही. त्यामुळे माझी आई वेगळी ठरली. ती तशी कधीच नव्हती. आणि आजही नाही. जितकी आजी जबाबदार आहे ना, तुम्ही आणि आई वेगळं व्हायला तितकंच तुम्ही या. कळलं? मनीचे वादळ शमवावे तोच दुसरे यावे. मनीचे वादळ शमवावे तोच दुसरे यावे. शांत हो म्हणता म्हणता अग्नीने सारे स्वाहा करा. तसेच होईल का आता, तसेच होईल का आता, ही लाभेल थंडा. मिळेल का सुखाचा विसावा, मिळेल का सुखाचा विसावा. प्रवेश तिसरा सभा. अंक दुसरा, प्रवेश तिसरा. बेल वाजते. अनया दार उघडते. दारात प्राची. अनया, आई, हो, आत येऊ. अरे दाराच रडवलं मी तुला. आम्ही सगळे वाटच बघत होतो तुझी. प्राची आजींच्या पाया पडते, पण त्या पावलं मागे घेतात. पण ढकलत आशीर्वादासाठी हात उचलला जातो. मी अनयाची आई. तुम्ही चहा घ्या ना. हो, चालेल. तुझे वडील नाही आले? नाही आहे. कुठलाही ताण नको वाटतो मला. मग मीही आग्रह केला. ते त्याच्या मित्राकडे थांबले. मीही रात्री तिकडेच जाईल. सानिकाला राहायचं तर राहू द्यायचे 2 दिवस. आमची मुंबईची कामं होती, मग जाऊ परत एकत्र. सानिका एकटी झाली असती तरी चाललं असतं. त्या दोघींना भेटायचं होतं ना. बरोबर आहे तुमचं. पण मलाही तुम्हाला भेटायचं होतं. म्हणजे तुम्हाला सर्वांनाच. आता या दोघी भेटत राहणार तर प्रत्येकाने मर्यादा करून दिलेल्या बऱ्या ना. बरं केलंस. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मला तुमचे आभार मानायचे. माझे आभार? हो. आज मी जी काही आहे
तुमच्यामुळे. समजलं नाही मला. म्हटलं तर कठीण आहे समज, आणि समजावून घेतलं तर नक्की लक्षात येईल तुमच्या मला काय म्हणायचं. तुमच्या घरातून मी जेव्हा परत न येण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकलं त्यावेळेस मी जवळजवळ वेळी झाले. म्हणजे तुम्ही मला कसं ठरवलं. या घरातून बाहेर पाऊल पडले नसते तर खरंच वेड्यांच्या रुग्णालयात ठरवावं लागलं असतं मला. तसं झालं नाही याचा मला खरंच आनंद वाटतो. उपचारांचा परिणाम झाला का? उपचार करायला मी वेळी नव्हतेच हो, पण तुमच्यामुळे मला खरंच वेळी समजायला लागले. हे आता कळतंय वेळ होण्याच्या मार्गावर तुम्ही होता. सगळे तुमच्या मनाचे खेळ होते. तुम्हाला माझं अस्तित्वच खुपायला लागलं होतं. तुम्ही माझ्यातली वैभवी शोधत गेलात आणि मी बळी पडले. माझा हरवलेला श्वास इतका मी परत गेल्यावर आणि जिद्दीनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केले. भोलवडच्या सामाजिक वर्तुळात आज माझं नाव आदराने घेतलं जातं. त्याचं सगळं श्रेय तुम्हाला. तुम्ही माझी अस्मिता ठेचली नसती तर हे झालंच नसतं. इतका करुणीपणा बरा नव्हे प्राची. मी जे केलं ते माझ्या मुलाच्या भल्यासाठी. नंदाच्या सहवासात तो आनंदी आहे हे महत्वाचं. बरं आहे तुमचं. नंदाला तुम्ही स्वीकारलं ते चांगलं झालं. ती साधी असली तरी शहरात राहिल्याने जो एक प्रकारचा चटपटीपणा अंगात असतो तो आहे तिच्यात. पण माझ्या साधेपणाचा रंगच बदलला. वाईट इतकंच वाटतं की अभयने मला ओळखलं. त्यामुळे एक संसार तुमला तो नुसताच नाही तर 2 बहिणीची ताटातून करून गेला. तुम्ही असं करायलाच नको. खरंच तुम्ही असं करायला नको. बस काही ऐकायचं नाही मला यापुढे. आजी एकदम हवालदिल होता. तिथून निघून जात प्राची थरथरत बसली. नंदा आजींच्या मागे मागे निघून जात. मला माफ कर प्राची. हे असताना कधी तुमच्या आईला दुखावं लागलं. आज माझं तोंडच गेलं. जात त्या ठीक आहेत ना ते पहा. नंदा बघू तिच्या पण तू खरंच अभय नका असं. तुम्हाला मी कायम पडतं ते काढलंच पाहिजे. तेव्हा मला काय वाटायचं ते मलाच माहिती. कधी मला तुमचा खूप राग यायचा तर कधी आईच्या ताटाचं मांजर घेऊन ती होती. मी स्वतःच स्वतःला शोधू शकत नव्हते तर तुम्हाला कसा दोष देणार. आमच्या घराला ताटावर साधं सुचवलं. त्यामध्ये आईचा आवाज चढलेला पाहिला की बाबाचा. या घरात आले आणि लक्षात आले की ते फक्त आईच्याच आवाजात होते. मला तुमचं स्वतंत्र म्हणणे नाहीच. घरात पाऊल ठेवल्यापासून हातच वाटत राहिला त्याचा. तुमच्या साथीने सगळं निभावे अशी मोठी आशा होती मला. पण ती तुमच्या रक्तातच नव्हतं. आपण कधीच मोकळेपणाने मोकळे. आता वाटतं त्याला बोलायला नको होतं. आपला संसार आता नव्हताच. आपल्या पालकांनी तो सुरू केला आणि त्याने ती जोडला. वाहतुकीचा खेळ खेळलो आपण. माझे आई बाबा तुमची आई आपण दोघं अगदी समोरासमोर जे बोललो ते वाद आरोप आणि प्रत्यारोप करण्यासाठीच. त्यातही मी गज वाद घालत होतो. ना तुमचं रक्त कधी तापलं ना मी कधी धाडस केलं. हो पण प्रेम मात्र निश्चितपणे गेलं तुमच्यावर आणि म्हणून सानिकाचा जन्मही होतो. पण पुन्हा माझी फसवणूक केली तुम्ही. किती पटकन दुसरं लग्न केलं. त्या क्षणी जाणवलं की तुम्ही माझे कधी नव्हताच. तुमच्या आईचा तुमच्या मनावर इतका खोल पगडा होता की त्याने आपल्याला रेषेवरच चालायची कसरत तुम्ही करत राहिला. मग मात्र मी सावरले. स्वतःचं अस्तित्व मान स्वतःच राखायचा पण केला मी. माझ्यासारख्या साध्या सुध्या मुलीला खरंच ते सोपं नव्हतं. पण आज जर तुम्ही आलात ना आमच्या गावात तर थक्क व्हाल मी मिळवलेलं प्रेम विश्वास आणि माझं काम पाहून. माझं स्वत्व मिळवून दिलं तुम्ही अप्रत्यक्षरित्या आणि त्याकरता मी कायमची ऋणी राहील तुमची. तुमच्या सगळ्या चुकांना तुम्ही माफी मागायच्या आधीच मी माफ केलं. विसरून गेले. विसरून गेले आहे यासाठी की मला माझा भूतकाळ आता महत्वाचा वाटतच नाही. तिकडे वळूनही पाहायचं नाहीये मला. तुम्ही तुमच्या वाटेने चालत राहा आणि मी माझ्या. अनया आणि सानिकाने जे धाडस केलंय ते त्यांच्यासाठी. त्या दोघी अशाच भेटत राहू दे.
पण आपली भेट ही शेवटची. अनय येत राहील माझ्याकडे आणि सानिकालाही पाठवेल, पण ते तेवढंच ठेवायचं. किती बदलली आहेस. कदाचित तू तीच असशील, मीच कधी ओळखलं नाही तुला. तुझे बोललीस ते अगदी मान्य आहे. मी खरंच तुझी बाजू समजून घ्यायला हवी होती. तुझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हातभार लावायला हवा होता. पण आता पुन्हा पुन्हा ते उघडण्यात काहीच अर्थ नाही. मला पश्चाताप होतो तो सानिका पक्षाशी अंशतही संपर्क ठेवला नाही याचा. सानिका बाळ, मला माफ कर. अगं इतकी वर्ष वडील असूनही पोरगे पण आला तुझ्या वाटेत. चुकलं मला, चुकलं. याशिवाय मी तर काहीच म्हणू शकत नाही. बाबा, गेलेला काळ परत नाही आणता येणार, पण भलं मोठं आयुष्य आहे माझं अजून. आता माझी साथ सोडू नका. नाही सोड. प्राची आज राहील. मी बाबांना फोन करून सांगतो. हवं तर त्यांना घेऊन येतो. मला गोळ घालू नका अगं. मला निघायला हवं आजच. एकदा आईशी बोलून देते. जाता जाता कुणाची मनं दुखवायची नाहीयेत. अनया आणि नंदा बाहेर येतात. आईना तुमच्याशी बोलायचं आहे, पण आता त्या काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही. तुम्हाला राहायला सांगितलं. सकाळी बोलतील म्हणाले. ए राहा ना ग आई, भलताच हट्ट करू नकोस. बाबा सोडतील तुला उद्या. सानिका आणि मी येऊच 2-4 दिवसांनी. मलाही माझ्या आजोबांना भेटायचंय, त्यांच्या बरोबर राहायचंय. प्रवेश 3रा समाप्त. अंक 2, प्रवेश 4. दुसऱ्या दिवशीची सकाळ. सगळे आजी उठून येतील या प्रतीक्षा. गढूळलेला डोहमनीचा निचरा झाला अखेर कचऱ्याचा. दिसू लागला स्वच्छ तळ, पुसून टाकला मनाचा. होईल का आता सारे शांत, लाभेल का जीवलगांच्या ममतेचा आनंद. लाभेल का जीवलगांच्या ममतेचा आनंद. का उशीर होत नाही त्यांना उठायला? अनया, बघतेच का आजी का नाही उठली? माझ्या कालच्या बोलण्याचा त्रास करून घेतलेला दिसतोय त्यांनी. चुकलंच माझं. चुकलं कसं? अगं इतकी वर्षे मनात साठवलेलं बोललीस तू. आई येईल बाहेर. अनया बाहेर येईल. आता कागद. आजी बाहेर यायला तयार नाहीये, पण हे वाचून दाखवायला सांगितलंय तिने. रात्रभर जागून लिहिलंय म्हणाले. अभय कागद घेतो. आवाज आजींचा. काल प्राचीने मला विचार करायला भाग पाडले. सानिका आणि अनयानेही. आतापर्यंत मी एका धुंदीत जगत होते. अभयच्या बाबांचा स्वभाव हेकेखोर होता. त्यांच्या तालावर घर नाचायचं. ते एकुलते एक, त्यामुळे ते म्हणतील ती पूर्ण दिशा. मी कशाला विरोधच केलेला कुणाला खपायचं नाही. माझ्या सासूबाई अबोला धरून बसायच्या. सासरे उपदेश करायचे. यामुळे अभय हे एकच माझं विश्व होतं. मला कायम पडतं घेताना बघत तो मोठा झाला. अभय 11वीत असतानाच मधुमेहाने त्याचे बाबा गेले. त्या धक्क्याने सासरेही गेले. सासूबाई आणि मी अशा दोघीच होतो. सासूबाई माझ्या कलाकलाने घ्यायला लागल्या. अभय सुरुवातीपासूनच मला समजून घ्यायचा. नकळत मी माझं म्हणणं खरं करायला सुरुवात केली. मी म्हणे ती पूर्व दिशा. हा बदल माझा मलाच आवडला. माझ्या हातात सत्ता आल्याचा आनंद एक वेगळाच वाटत होता. प्राचीचा या घरात प्रवेश झाला तो खरं तर माझ्यामुळेच. मला आवडली होती, पण नंतर तो तिचा नकशकांत साधेपणा बोचायला लागला. तिचा साधेपणा मला माझे दिवस आठवून द्यायचा आणि मी उगाचच राग करायचे. मनातून वाटायचं तिने विरोध करायला हवा. मला जे जमलं नव्हतं ते तिला जमायला हवं. असं कसं जमत नाही? खरं तर मी तिचा राग करत नव्हते. मी राग करत होते तो माझ्या तेव्हाच्या रूपाचा. पण मी हे कधी प्राचीला सांगूच शकले नाही. तिच्या चेहऱ्यावरचे ते गोंधळलेले भाव पाहिले की चीडच यायची मला.
सारं तुम्हाला माहित आहे. आज तिने स्वतःला सिद्ध केलंय याचाच आनंद वाटतोय मला. तुटलेली नाती पुन्हा जोडणं तर शक्य नाही. नंदा तुझ्या आयुष्यात आली तेव्हा हे लग्न टिकवणं ही प्रत्येकाचीच गरज होती आणि ते टिकलं. नंदाला माझ्याशी कसं वागायचं ते कळलं असावं बघ. काय कारण असतील ती असतील, पण तिच्यामुळेच तुमचं लग्न टिकलं हे मात्र नक्की. दोघं बहिणींना तोडण्याचं दुःख मला शब्दात नाही व्यक्त करता येत आणि अनयाबद्दलचा अभिमानही. अनयामुळे आज तुम्ही सर्व एकत्र आला. आता असेच येत राहा. प्राचीला मी काही सांगण्याचा हक्कच गमावला. कोणत्या तोंडाने तिची माफी मागं? तुटलं तरी वागत नाही तसं झालंय माझं. समोर माफी मागणं मला जमेल असं वाटत नाही. म्हणून या पत्राचा अर्थ कराल तुम्ही सर्व मला माफ? कमाल आहे आजीची. घरातल्या घरात पत्र आणि माफी मागणं, माझं चुकलं म्हणणं इतकं कठीण असतं. वाढत्या वयाबरोबर अहम पण वाढतो. अनया, तुमच्या आजीने पत्र लिहून का होईना माफी मागितली आहे. स्वतःचा विचार कर. चुकले हा शब्द तो ओठातून यायला किती वेळ लागतो. पण माझं काही चुकतच नाही. अरे तुम्ही मला पुढचं वाचू दिलं नाही. अजून आहे. मला वाटलं माफी मागून आजीने पत्र संपवलं. नाही, पुढचं अजूनही धक्कादायक आहे. पुन्हा आजींचा आवाज. मी आनंदाश्रमाची रहिवासी व्हायचं ठरवलं नाही. रागावून नाही हे ठरवलेलं. शहाणपणाचा निर्णय आयुष्यात एकदा तरी घ्यायला हवा या जाणीव मिळाली. खरंच घर सोडणं हा कसला शहाणपणा असं मनात येईल तुमच्या. येऊ दे. खरं तर हा वानप्रस्थाश्रम म्हणायला हवा. आता पूर्वीसारखं वनात किंवा यात्रेला जाणं मुळीच नाही झालं. जिथे ज्याचा जीव रमतो, शेवटचे श्वास सुखात जातील असं वाटतं ते करा. आनंदाश्रम मला माझा वाटतो. कितीतरी वर्षांनी तिथे जाते तिथल्या वृद्धांचं मनोरंजन करण्यासाठी आणि मला त्यातून समाधानही मिळतं. रस्ता ओलांडला की आहे ते आनंदाश्रम. त्यामुळे तुम्ही तिथे कधीही मला येऊ शकता भेटायला. हे काहीतरी काहीच असं नको करायला पाहिजे. सानिका आता कुठे त्यांच्या आयुष्यात येते. आजीला चावू कोण देते? ती राग म्हणेल. चला आपण आपला मोर्चा तिच्याकडे नेऊ. त्याआधी मला नंदाचे आभार मानायचे. आभार? माफ करा बायांनो. काय चाललंय हे? एखादा चित्रपट समोर करतोय असं वाटायला लागले मला. अनया थांब ना, बोलू दे मला. नंदा, अनया तुला पोटची कोण बसूनही तिला पोटच्या मुलीसारखं मोठं केलंस. पोटची कोण नाही असं म्हणूच नका करू. मी तिला जन्म दिला तसेही पण ती माझीच मुलगी आहे. खरं आहे तुझं. ती तुझीच मुलगी आहे. पण तुझी मुलगी माझ्या वाट्याला आली तर चालेल ना तुला? मी वचन देते की ती तुझीच राहील. तुझ्यापासून तिला दूर करण्याचा मी अजिबात प्रयत्न करणार नाही. तुला फक्त आम्ही तुझ्या आयुष्यात राहायचंय. अनया, अरे ही अनया कुठे गेली? आत्ता इथे होती. अनया, ए अनया, तुला दोन महिन्यात कळणार आता. अनया आजीला घेऊन गेली. पण मी कुणाला आणलंय पहा. आजी खरं सांग, तुला माफी मागायची नव्हती म्हणून लढून बसली होतीस ना? पण तू आहेस ना महामाया. खोलीतून खेच बाहेर आणलं तिने मला. अभय, तू मूग घेऊन बसणारा असलास तरी तुझी लेख सगळ्यांच्या तोंडातले मूग काढणारी आहे बरं. आहेच. मुळात मला समजत नाही, आपल्याच माणसांपुढे आपलं चुकलं हे कबूल करण्यात काय कमीपणा असतो? सोपं नाही ते इतकं. विचार कर जरा, तू किती वेळा कबूल केलं आहेस ते. पण ते जाऊ द्या. आता तुम्ही मी लिहिलेलं वाचलेलं आहेच. माझी बाजू तुम्हाला समजावी एवढा हेतू नव्हता तो. काल खरंच आत्मपरीक्षण भाग पडलं मला प्राचीच्या बोलण्याने. अधूनमधून डोकवायचं हे सर्व मला, पण त्या विचारांना तेवढी स्पष्टता आली नाही. पण आता खरंच जाणवलंय मला,
माझ्यामुळे पाहिलं तर सगळ्यांचंच नुकसान झालं. असं नका हो बाई. जेवढा अन्याय करणारा दोषी असतो ना तेवढाच ते सहन करणार आहे. तेच नाही का झालं आपल्या बाबतीत. प्रत्येक जण त्याच्या परिस्थितीत जसं वागला त्याचा कीस पाडण्याने समर्थन करण्याने आता काही हाती लागणार आहे का? मुळात आपल्या मुलीच एकत्र यायचं ठरवलं यातच आलंय सर. खरं आहे ग, पण तरी मी तुझं नुकसानच केलं. प्राची, तू पुन्हा लग्न कर. अहो काहीतरीच काय बोलताय. माझ्या कामात मी सुखी आहे, खरंच सांगते. आता तसा विचारही माझ्या मनात डोकावत नाही. लग्न हेच आपल्या आयुष्याचं सार्थक नाही हे आता सर्वमान्य व्हायला हवं. नाहीतर येऊन जाऊन शेवट याच गोष्टींवर येतो. स्वतंत्र अस्तित्व सापडल्याची ही निशाणी. मी आता काही बोलत नाही. बोलूही नकोस आणि जाऊही नकोस. मी तुला जाऊच देणार नाही. अगं पण तू जाशील तुझ्या घरी लग्न होऊन. माझी कशाला हवी आहे इथे मग लुडबुड. पुन्हा गाडी लग्नावर घसरली तुझी. आता आई काय म्हणाली? बरं बरं बाई, मी माझ्या तोंडाला कुलूप लावते. हे बघा अगं, तुला असं नाही का वाटत की इथेच राहिली तर तुला सानिकाला भेटायला मिळेल? ती पण तुझी नातच आहे ना गं. वाटतं ग, पण आता कशात मन अडकवावं असं नाही वाटत मला. तूच उघडलेस ना माझे डोळे. राहू दे ना मला आता शांतपणे. बरं, आपण असं करू, शांतपणे विचार करू. पण आज सगळे एकत्र आहोत त्या आनंदाच्या क्षणी तू नसलेलं कसं चालेल? पुढचं पुढे. एक सांगू? सांग. प्राचीताईच्या वडिलांना सुद्धा फोन करून बोलावून ठेव. हा आनंदाचा क्षण त्यांनाही अनुभवते. मी करते बोल, तू श्रुती आजोबा. चालेल. सानिकाचे फोटो आता तरी दाखव. सानिका पिशवीतून अल्बम काढतो. तो बघायला सर्वच एकत्र जमतात. लाटांवर लाटा कोसळती, लाटांवर लाटा कोसळती, मनाच्या वाटा अडवली. थांबल्या होत्या आडवळणी, पोचल्या आता मुक्कामी. जुळल्या जरी अकाळी, भासे प्रसन्नतेची पहाट सकाळी. मनाला हर्षाची पावली, वास्तू समाधानी दिसे उजळी. वास्तू समाधानी दिसे उजळी. समाधानी. नमस्कार, मी गीता पेडणेकर. मी आजीचा पात्र वाचतो. नमस्कार, मी अस्मिता रावराणे. मी अनयाचं पात्र वाचतो. नमस्कार, मी प्रज्ञा वारणकर. मी नंदा हे पात्र साकारते. नमस्कार, मी डॉक्टर नरेश कांबे. मी अभयचं पात्र वाचतो. नमस्कार, मी आसावरी नागकर. मी प्राची हे पात्र साकारते. नमस्कार, मी प्राची रिंगे. मी सानिकाचं पात्र वाचते. नमस्कार, मी विजय गिरगे. आजोबाचं पात्र वाचतो. नमस्कार, मी प्रिया वर्तक. मी सुमनचे पात्र साकारते. या नाटकाचे जे लेखिका आहेत मोहना प्रभू देसाई दुबेकर या आपल्या सुजन क्रिएशनच्या मेंबर आहेत आणि त्यांचे हलकं फुलकं कौटुंबिक नाटक आपण साकारतात. तर त्यांचे मनपूर्वक आभार आणि राजेश देशपांडे सरांचे मनपूर्वक आभार. त्यांनी हे नाटक आम्हाला सादर करण्याची संधी दिली. थँक्यू सर. हां सावंत सर, तुमचे काही सजेशन्स? मनोगत सर, आपण मनोगत व्यक्त कराल. गडोळलेला डोह स्वच्छ होतो तसं प्रतिबिंबात सुंदर दिसू शकतो, दिसत असते. आणि तसा गडोळलेला संसार त्यातले गैरसमज दूर होतात तेव्हा नाती फुलत जातात. आणि नियती कशी असते की माणसं चुकत नसतात, काहीतरी परिस्थिती असते. माणसं चुकत नसतात, माणसं आपल्या जागी योग्य असतात. आपल्याला वाटत नाही की आपल्यासारखे वागत नाही, पण ते आपल्याला वाईट वाटतात. प्रत्येक आपल्याला योग्य असतो, प्रत्येक प्रिन्सिपल्स घेऊन जन्माला आलेला असतो. आणि ते काहीसे गैरसमज होतात, त्यातून नाती दुरावतात, वाटा वेगळ्या झाल्या जातात. परत त्या वाटा त्या मुख्य रस्त्याला येऊन मिळतात आणि मग गैरसमज दूर होतात. आणि नियती अशी एक गोष्ट आहे की परत माणसाला आणते, पश्चाताप त्याला
कबूल करते, आपल्या चुका कबूल करायला लावते आणि हे तिथं एक फार मोठं श्रेय आहे ते. तर हे लेखिकेने फार सुंदर मांडलं होतं, शब्दात मांडलं होतं. आणि दुसरी गोष्ट सृजन क्रियेचं मला कौतुक करावं असं वाटतं की कलाकारांचं सगळं की ते एवढं विगत घेऊन हे वाचणं वाचन हे बघा, हे अभिवाचन असतं. अभिवाचन हे तुम्ही जेवढं वाचता, तुम्ही नाटक म्हणजे काय, जेवढं वाचन तुम्ही करताना तेवढं तुम्ही परिपक्व होत जाता. तुमचं वाचिक अभिनय हा एक ते महत्वाचं घटक असतो अभिनय क्षेत्रातला. आता अंगिक अभिनय आपण जेव्हा सादरीकरण करतो तेव्हा तो येतो, पण मेन मुख्य म्हणजे वाचिक अभिनय. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला पहिलं काय सांगतात, रिडिंग करा. आणि ते रिडिंग तुम्हाला जमतं कधी, तर तुमचा आत्मविश्वास जास्तीत जास्त वाचून तुम्ही जेव्हा कमावता तेव्हा ते शक्य होतं. आता खरंच ते पोचवणं आणि लेखिकेने मला एक लेखिकेचं कौतुक वाटतं. त्याची एक राजापूरचा माझा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवर पोस्टर आलं, त्याची मोना प्रभुदेसाई अमेरिकेत असतात. तर त्यांनी ते त्या ग्रुपवर टाकलं. तर ते म्हणजे विठ्ठल सावंत कोण आपल्या ग्रुपवर आहेत तेच का? तर मी म्हटलं हो मीच. तर म्हणे मी अमेरिकेत असते, हे माझं नाटक राजा देशपांडे वाचन करतात, ते तुमचं सुद्धा बरोबर आनंद झाला. म्हणजे परत आपण कपके पिछडे हुए. तर राजापूरला आम्ही एकत्र कधी काही राहिलेलो, म्हणजे राजापूर हायस्कूलला तेव्हाची गोष्ट. अशी नाती परत येतात, मित्र आपले परत जमतात. आता बाईचं वैशिष्ट्य म्हणा, बघा तुम्ही नाटक अगदी लक्ष देऊन ऐकलात ना, एकही ती बाई कॅनडात राहते का अमेरिकेत राहते, एकही इंग्लिश शब्द नाटकात नाही बघितलं तर. त्यामुळे ते हे एक वैशिष्ट्य आहे नाटकाचं त्या. आणि दुसरी गोष्ट वाचन चांगलं केलं म्हणजे सगळ्यांनी. आता म्हणजे मी आता थोडंसं एकाचं नाव घेतलं तर एका अन्याय होईल, तरी पण अजून एक सजेशन असं देतो की अजून ते खेळ म्हणेल, अजून खेळी पाहिलं काय खेळी गेलं पाहिजे. संवाद काय हे माणसाचं नाटक असतं. आपण नाटक करत असतं म्हणजे आपण बोलतो ना तसं त्या नाटकात बोललं पाहिजे. आणि सादर करताना ते लुक्सला प्रत्येकाला लुक्सला गेले पाहिजे. या पात्राशी आपण बोलतो ना ते लुक्स गेले पाहिजे. आपलं कसं ना इथे लक्ष असतं ठीक आहे, पण आता 3-4 वेळा वाचल्यानंतर आपल्याला माहिती असतं आपलं कुठे वाक्य आहे, सौक्य आहे ते. तेवढं फक्त काळजी घ्या. बाकी खूप चांगलं म्हणजे एवढं 2 तास 1.5 तास पावणे 2 तास ठेवलं. खूप तुमच्याकडून कौतुक. असेच सृजन क्रिएशनच्या पुढच्या प्रत्येक कार्यशाळा किंवा वाचिक एकांकिका स्पर्धा. आता मला आता की आपण आता बरंच काय काय आपण करायचं आता आणि बाबा इन्सान वगैरे केले छान काम केलं, सगळ्यांनी चांगले केले, शांतपण वगैरे आपण चांगले केले. आता यावेळेस आपण आता कुठली स्पर्धा येते, उत्स्फूर्त आपली राज्य नाही ही स्पर्धा येते, आपल्याला पण एक प्रवेश करायला आपण आपला एक करत आहे, आपली एक इथंच आहे चांगली करूया आपण. आणि अजून एक वर्ष चांगलं आहे का जेवढा तुम्ही एखाद्या स्पर्धेत भाग घ्याल तेवढा अजून तुम्ही खूप पुढे जात. आणि दुसरं कुठं आमचं आपण कसं काय करतो माहिती, मला आता पुढे कुठे सिरियलमध्ये काम मिळेल किंवा पिक्चरमध्ये नाटकामध्ये मिळेल. कधी तुमचं जेव्हा घेतं ना तेव्हा तुम्हाला नक्कीच मिळतं. आणि एक दिवस आपला येतो, तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करा. मी माझ्याकडे एक उदाहरण देतो. मला माझ्याकडे एक मुलगा आहे, नाशिकवरून येतात. मी तलाक नावाची एकंदर गेली नाशिकवरून आला. तर मला सर मी अक्षय मिळावत करते त्या काजीचा रोल करू का, मला त्या एका मुलीने सांगितलं आहे तर कर ना तो आला म्हणून. नंतर त्याने तो एकांका 3-4 प्रयोग नाशिकला प्रयोग केला, तो आपण ती वाचन करायचा. आता तोच मुलगा स्वामी समर्थांचे प्रयोग करतो कलर लिहून. हे असं होतं. पण प्रयत्न करा, चांगलं आपलं यश मिळेल नक्की. आणि सरांचा आशीर्वाद किंवा सरांचे मार्ग आहेत तुमच्या मागे, असेच वाचन करायला खूप तुम्ही स्वतः शोधत बसत. कारण आत्मविश्वास तुम्हाला देणारा मला नाही वाटत सुजयशिवाय दुसरी कुठलीच संस्था आहे. मी एक पोस्टेड तुम्हाला सांगितलं, एक सांगतो मला अनुभव येत एका ह्या अभिनय प्रशिक्षण संस्थेचं नाव मी कोणाचं घेत नाही आहे. एका माणसाला काय सांगितलं माहिती आहे, शॉर्ट फिल्म करतो. आनंद झाला, मी शॉर्ट फिल्म करतोय, सर मला सांगतायत शॉर्ट फिल्म कर. पैसे 40,000 खर्च करायला तयार झाला, पण माझं लेखन आहे त्याला एवढा आनंद झाला. आणि कुठे तिकडे लातूर तिकडे त्याने शूट केलं, 80,000 खर्च करायला लावला. तो पोर बिचारा याच्या म्हणजे डिप्रेशनमध्ये गेला तो पोरगा. आणि तूच कर म्हणजे असा ह्या प्रशिक्षण संस्थेच्या एका मुंबईतल्या नावाबाद आता 6 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी प्रशिक्षण संस्था बंद झाली आहे. असं सुद्धा मार्गदर्शन करतात. बळी पडू नका तुम्हाला. आणि खरोखरच मी असं माझा राजेश देशपांडे मित्र आहे म्हणून सांगत नाही, पण असं तुम्हाला एवढा अनुभव देणारा आता काजोळकर बघा त्याला बोलता येत नाही, तो असं त्याच्यासाठी राजेश सरांनी नाटक लिहिलं. आणि आपलं ते नाटक शानपण देगा देवा
ते आपलं एकांक आपले वागळे आमच्या एकांक स्पर्धेत दुसरा नाटक आला. हे कशामुळे शक्य होतं की तुमचा आत्मविश्वास जर तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास शोधत गेलं तर आपलं मिळाला तर माणूस पुढे जातो. तो तुम्हाला देणार दुसरं कोणी नाही. तर आम्ही स्वतः अनुभव म्हणजे घेतले म्हणतो. मी अभिनय म्हणजे छबील दासला तुला हाकलून लावलं होतं मला, अरे काय ती मालवणी तुला काय तुमचा काय बोलता येतं काय, ही आम्हाला ऐकून घ्यावं लागलं त्यावेळी. तर ते तुम्हाला कुठे मिळत नाहीये. इथे चांगलं शिकवलं जातं आणि तुमचा खरोखर तुम्ही लाभार्थी व्हायचा. खूप खूप चांगले करा. धन्यवाद.